शेठ बाबा आपले निवृत्ती शेठ शेरकर यांच्या 93व्या जयंतीनिमित्त मला इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल सुरुवातीला साहेब आपलं आता शब्द नाहीत माझ्याकडे तुमच्याकडे थँक्यू म्हणायला. इतकं मोठं काम हे आता इतक्या लोकांचं भरभरून कौतुक ऐकलं आणि एवढ्या लहान वयात चेअरमन साहेब समोर चेअरमन साहेब आहेत म्हटल्यानंतर मला साहेब 2 मिनिटासाठी शॉक बसला. पटलं नाही एवढ्या लहान वयात चेअरमन साहेब तुम्ही, आणि हे जर बघितलं तर आपल्या कार्याची माहिती कुणी द्यायची आवश्यकता लागणार नाही असं मला वाटतं. तर सर सुरुवातीला तुम्हाला सल्यूट, बाबांना नमस्कार आणि सर्वांना जोराचा नमस्कार. नमस्काराला इकडे टाळ्या वाजवतात का हो? म्हणजे कुठलं दवाखान्यातलं भाषण ऐकायला आलाय का दवाखान्यात ऍडमिट व्हायला आलाय? तोंड बघा की प्रत्येकाची. माफ करा जरा भाषा कोल्हापूरची आहे माझी, ऐकायला येतं का पाठीमागं? ओके चला, तर सगळ्यांना नमस्कार. एकट्याचा आवाज बघा, बाकीच्यांचा आवाज बघा. सगळ्यांना नमस्कार. ओके, पाठीमागून आवाज आला आता. तर कसं आहे, माणसाच्या अंगात स्फूर्ती पाहिजे, एनर्जी पाहिजे, नाहीतर काय आहे एकेकाचं तोंड बघितलं तर ना काय हे जिवंत राहिलं असेल असं वाटतं. नाही खरंच आहे की घरची माणसं पण परेशान, सारखं बघायचं आहे का सपलंय, जिवंत आहे का मेलंय, पोट हलते म्हणून जिवंत आहे असं म्हणायची एकेकाची वेळ येते. बसल्या जागी पेंगणारी माणसं आहेत, बसल्या जागी करणारी माणसं आहेत. अरे हे चाललंय काय? आयुष्य सुंदर आहे हो, अजून सुंदर बनवू शकतो, पण ते दवाखान्यात जाऊन नाही बघा. मी पाया पडून एवढी सगळे लोक, हजारोच लोक आहेत साहेब तुमच्याकडे, तुम्हाला खरंच मी परत एकदा सल्यूट करतो. एवढा लवाजमा, एवढं कुटुंब जमवायचं म्हणजे बाबांना मी परमेश्वरच मानेन आणि तुम्हाला सर खरोखर त्यांच्यानंतर मी तुम्हाला मानेन खरं तर. कारण हे एवढं जमवणं आणि एवढं प्रेम असणं हे साध्या माणसांचं शक्य नाही बरं का. कारण परमेश्वर प्रत्येक ठिकाणी स्वतः पोहोचू शकत नाही. प्रत्येकावर वैयक्तिक लक्ष ठेवण्यासाठी आई ही पाठवतो सोबत. प्रत्येक बाळाची काळजी घेण्यासाठी आई पाठवतो. आई ही परमेश्वर असते. आणि त्याच्यानंतर जर पोषण करता कोण असेल, आपल्याला जर समजा आपल्याला अन्न, आपल्याला सगळा निवारा आणि एवढा लवाजमा देणारा कोण असेल तर तो परमेश्वराचा दुसरा अंश असतो. आणि ते शेरकर सर तुम्ही आहात आणि हे परिवार आहे. या परिवाराचं प्रेम आणि या परिवाराचा खरोखर हा व्याप बघता परत एकदा त्यांना सल्यूट करतो. आणि सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो की सारखं दवाखान्याकडे जायचं नाही, जास्त औषधं खायच्या मागं लागायचं नाही. नाही काय, अर्धा पगार आणि अर्धा आयुष्य माणसाचं दवाखान्यातच चाललं. पहिलं आज दवाखाने असताना माणसाचा आयुष्य 60-70 वर आलंय. 80 वर्षाचं म्हटलं तर जरा जास्त तो जगला असं म्हणायला हरकत नाही. पूर्वी 100 वर्ष जगलेली माणसं तुम्ही कोणी बघितलेली नाहीत का? बघितलं का नाही? हा, पण तेव्हा दवाखाने होते का? तेव्हा मला कळत नाही काय झालं असेल तेव्हा. मला काय होऊ नये, माझ्या कुटुंबियात कुणाला काय होऊ नये हे प्रत्येकाला वाटतं, साहजिक आहे. पण त्याचा अर्थ तुम्ही दवाखान्यात जाऊन तपासण्या करायला पाहिजे असं कुठं काय? काही लक्षणं नसतात आणि शुगर 250 निघते, लगेच औषधं चालू, 250 शुगर आहे. अहो मरता वाचलो कशाच तुम्ही? अहो तुमच्या शरीराची जर कॅपॅसिटी असेल, आता माझी कॅपॅसिटी एका वेळेला 30 चपात्या खाण्याची होती. मी दिवसाला 90 चपाती खात होतो. पण ते वय होतं तेव्हाच, आत्ताच नाही. आता 55 रनिंग आहे मला. त्यामुळे जरा यंग होतो, निम्म्यानं पण नव्हतो. 20-25 वर्षाचा असताना एका वेळेला 30 चपात्या खात होतो. आईनं आमच्या ते भूतं केतं काढायला बघितली तर अंगातली, तरी निघालं नाही. डॉक्टर बघितले, ज्या दिवशी औषध घेईल त्या दिवशी अजून एखादी चपाती एक्स्ट्राच वाढायचं, ही परिस्थिती होती. नंतर बायकोला फक्त सांगितलं नव्हतं, मी मुलगी बघायला गेलो होतो माझ्यासाठी. त्यावेळेस एकच प्रश्न विचारला होता, जेवण बनवता येतं का? ती येते म्हणली, कसली पण ऍक्च्युअली ये म्हणलं तिकडे. त्याला बाकीचा विचार करत बसलो. मुलींची संख्या कमी आहे, कुठं बघत बसताय काय? जेवण करायला येते ना, मग बाकीचं काय नाही, बाकीचं मी करतो सगळं, पण तुला जेवण करता आलं पाहिजे. बायको चपात्या लाटून मिळतं नाही. दिवसाला एका माणसाच्या 90 चपात्या, काय व्यायाम करायची गरज आहे का ताई? हाजरी जनावरात जो सासरवाडीत कधी जेवायला बोलवलं नाही मला. हा, आणि नशीब माझं चांगलं की बायकोला माहिती नव्हतं म्हणून मला तिनं करून घेतला.
नाहीतर असलं जनावर कोण करून घेईल. एकदा साताऱ्यात हॉटेलला जेवायला गेलो, तो पाया पडला माझ्या हॉटेल मालक त्या काळी. म्हणला साहेब, म्हणला बांगलादेशात आलेला दिसतायसा तुम्ही, काय अन्न पाणी बिन खाता तिकडे आलेला दिसताय. म्हणला एवढं कोण खातं, काय सांगायचं. म्हणजे 25-26 रोट्या खायच्या एका टायमाला. वेटरकडे बघितलं की पळत जायचं, रोटी घेण्याचं पळत जायचं. अनलिमिट होतो. 40 रुपयामध्ये अनलिमिट जेवा. त्यानं बोर्डच काढला होता त्या दिवशी. असली जर रोज एक जर जेवायला आलं तर म्हणला मला हॉटेल विकायची वेळ येईल. तर ती माझ्या शरीराची कॅपॅसिटी होती. आता 10च्या पुढे जात नाहीत बरं. आता 10 चपाती खातो, एकदाच जेवतो. 50 नंतर एकच वेळ जेवतो. 10च्या आसपास चपाती खातो, जास्त खात नाही, कमी केलंय आता. मग शरीर कसं चालणार, बरोबर आहे की नाही. संशय आला की सगळं बिघडते. स्वतःच्या शरीरावर शंका घेऊ नका. 250 शुगर आहे पण लक्षात पडेल इतकं कधीही खायचं नाही, हे आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. तुम्ही आयुर्वेदिक जरा वाचत चला. व्हॉट्सअपवरची उगाच काहीतरी जोक वाचायचं आणि दातं काढत बसायचं, त्याच्यापेक्षा असंच हसा आणि तुम्ही बघा तुम्ही कधी आजारी पडत नाही. तुम्हाला आज योग्य माहिती नाही. मला एक तरी कोणतरी इथं आहे का, मला सांगेल का की किडनीची साईज किती असते, किती इंच, किती सेंटीमीटर, किती किलोमीटर, काय माहिती आहे का कोणाला? काय नाही. तुमचीच आहे ना. बरं घर किती स्क्वेअर फीटचं आहे, म्हणजे काही ऐकायचं काही बोलायचं. तर असं नका करू. तुमच्या शरीराची ताकद ओळखा. आणि मानवामध्ये सगळ्यात जास्त जर ताकद कुणामध्ये असेल तर ती आहे माणसाच्या शरीरामध्ये. एखाद्या लहान मुलाला जर काटा लागला असेल ना, 5-6 माणसं धरायला लागतात बघा. ते ऐकत नाही तरी सुद्धा. ऐकतंय का? साधं उदाहरण. मग लहान मुलाला एवढी ताकद आहे, तुम्हाला किती असेल. तुम्ही आत्मिक शक्ती विसरून गेलाय. तुम्हाला स्वतःवरचा भरोसा उडून गेलाय तुमचा. आज तुम्ही मार्केटला जे चाललंय ना, ह्याच्यावरती तुम्ही पूर्ण स्क्रॅप झालाय. आज स्वतःचं शरीर आहे ना, हे तुम्हाला दुश्मन वाटायला लागलेलं आहे. देवानं मला असा आजार का दिला असेल? अहो, देवानं नाही दिलेला. देवानं तुम्हाला काही दिलेलं नाही. तुमचं तुम्ही ओढून घेतलाय तो. उलट देवानं काळजी करायसाठी आई दिलेली आहे. पोषणार्थ, पालनार्थ सगळं दिलेलं आहे तुम्हाला. पण तुम्हाला ते माहिती नाही. आज इलाज माहिती नाही. निसर्ग उपचार काय आहे काय माहित नाही. अहो, पूर्वी साप चावला मंदिरात न्यायची लोकांना, झाडपाला खायला घातला की ओके व्हायची. त्यावेळेस बरं कुठे गेलतं. आता नळ्या कोंबल्या तरी सुद्धा मरतंय. काय सांगायचं. तेव्हा काय होतं हे विचार करा. मी पाया पडून सांगतो. आयुर्वेद ओळखा तुम्ही. आयुर्वेदाला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. 5000 वर्ष झाला आयुर्वेद चालत आलाय. हा आपल्या भारताचा आहे. आम्हाला भारताचं काही चालतच नाही बोलते. भारतामध्ये जन्म घेतला ऋषी मुनींनी तयार केलेला आयुर्वेद. नंतर वैद्यबुवा सांगायचे, हे आज आपण विसरून गेलोय. त्याच्यानंतर बघा की वैद्यबुवा नंतर एखादं औषध, मूतखड्यावरचं औषध एखाद्याला माहिती असलं ना, मेलं तरी पोराला सुद्धा सांगायचं नाही. बघा ते मेलं की औषधच मेलं त्याच्याबरोबर. असंच व्हायला लागलं. म्हणजे स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी लोकांनी सांगणं बंद केलं होतं. म्हणून आपला आयुर्वेद खरं तर संपायला लागला. मी पाया पडून सांगतो, आयुर्वेदाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. तुम्ही आयुर्वेदिक घ्यायला चालू करा. घ्यायचं आहे ना, आयुर्वेदिक घ्या. चला. आता तुम्ही म्हणाल आयुर्वेदिक म्हणल्यानंतर अहो ते खूप दिवस खायला लागतात, 2 महिने 3 महिने खायला लागतात. अहो लागू देत, पण साईड इफेक्ट आहेत का? नो साईड इफेक्ट. इन्स्टंट रिझल्ट, इन्स्टंट आहे ना. चिरफाड काढून घ्यायची, करून घ्यायची, काय काय करून घ्यायचं. माता भगिनींना मी साष्टांग दंडवत घालतो, प्रत्येकाच्या पायावरती लोटांगण घालतो. ते सीझर बिझरची भानगड जे निघाले ना, पहिलं कुठे होतं. पहिलं सीझर झाले की बिस्किट पुढे घेऊन बघायला जायचे. आता नॉर्मल झाले बघायला जायला लागते. कशी का नॉर्मल झाली? कारण जे ती बाई नुसतं जरा हळू, पोट मोठं झालं, सीझर झाले हो माझं. म्हणजे पुरस्कार मिळाल्यासारखं तुम्ही सांगायला लागलाय. आणि ही बिस्किट पुढे घेऊन बघायला येतं नाही, ह्याची हाकलायचीच बघा पहिली, घ्यायची नाही घरात. दवाखान्यात सुद्धा त्यांना पाईट ठेवून देऊ नका. 10 रुपयाचा बिस्किटचा पुढा घेऊन येते आणि एवढी भीती घालून जाते ना, अमक्याचं असं झालं बघ माहिती. म्हणजे दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज असला का नाही, आणि 2 दिवस पुढे वाढवून जाते ते. 10 रुपयामध्ये कला विकत घ्यायची. कशाला? हे डेंजर लोकांच्या पासून लांब राहायचं. आणि तुम्ही स्वतःची ताकद ओळखा, स्वतःच्या शरीराची कॅपॅसिटी ओळखा. मी इथं येऊन तुम्हाला का सांगायला लागले, मी तुमच्याकडे 1 रुपया मागत नाही. निसर्ग उपचार घरगुती उपाय सांगतो, ह्याचा 1 रुपया नाही माझ्याकडे.
का झाड पाला जे आहे ते तुम्हाला काय 1 रुपया मागतं का? आंब्याचं पान म्हणतं का 1 रुपया देईन मग माझं पान तोड? अहो निसर्ग भरभरून देतोय, ताकद भरपूर आहे आणि भरपूर दिवस मला असं वाटतंय की आयुर्वेदिक औषध 3 महिने घ्यायला लागतात. अहो 3 महिन्यानंतर समूळ नष्ट होतो आजार. हे बघा ना, मुळात सकट आजार उपटून टाकण्याची ताकद आयुर्वेदामध्ये आहे. नाहीतर एक घ्यायचं बरं करायला त्याला आणि 2 आजार व्हायचे, असलं नाही आपल्याकडं. आणि बीपी शुगरची औषध तुम्ही आयुष्यभर घेताय. परवा आमच्या अभयदेवांच्याकडे चिठ्ठी आली होती, त्याच्यावरती लिहिलं होतं बीपीची गोळी पांडुरंग चरणी लीन होईपर्यंत घेणे. त्या बिचाऱ्याने विचारलं ही किती दिवस घ्यायची, तर त्या डॉक्टरनं सरळ लिहून दिलं होतं पांडुरंग चरणी लीन होईपर्यंत बीपीची गोळी घेणे. म्हणजे ती खाऊनच तुम्ही मरणे. आणि माणसं पण अशी चिकट आहेत ना, चेंगट आहेत ना, मरायला लागलं तरी औषध खात्याने मरते. औषध खाणं माझी गोळी चुकल्या म्हणा, गोळी देणे मरतो. आणि ती चुकव त्याच्या अगोदर मरशील. यातना तर जगायचं म्हणजे काय आयुष्य आहे का त्याला? अंतर्नाव 4 वर्ष 5 वर्ष पडू नये, काय उपयोग असल्याचा? आपण भावनिक आहोत, आपल्याला वाटतंय वयस्कर माणसं असावीत, पण मी म्हणतो तुम्हीही वयस्कर व्हावं, 100 वर्ष जगावं, पण निरोगी होऊन जगावं. अंतर्नाव पडल्यानंतर माणसाची किंमत जीव आहे, कुणी असू दे, किती असलं तरी. म्हणून निरोगी राहा. परमेश्वर तुम्हाला आजार देत नाही, परमेश्वर तुम्हाला धाडस द्यायला बघायला लागलाय. तो स्वतः येत नाही, माझ्यासारखी शानी पाठवतोय, जा म्हणते सांग माणसांना, जरा ऐका, पाया पडतो तुमच्या. तुम्ही आज इथून मी म्हणतोय बाकीचं राहू दे, पण आत्मविश्वास घेऊन जायचं. आजार आजार म्हणजे काय असते हो आजार म्हणजे? आणि पूर्वी कुठे गेले होते आणि आज का जास्त आहे? आज आराम आहे. पूर्वी शरीराला पीळ पडेल असं कामं करायची माणसं, आता बसायला सोफा सेट गादी, झोपायला मऊ मऊ गादी. पूर्वी माणसं शेतात जाऊन झोपायची, मातीत झोपायची, तिथं पडलं तरी झोप लागायची. आता 2 वाजेपर्यंत झोप आली तरी पण आणि बघते काय आहे ते व्हॉट्सअपवर चॅटिंग करत बसायचं. झोप आली गप झोप. काय काय माणसं उगतात आपल्या. 2 वाजले तरी झोप नाही हो. अरे झोप की गप राजा, तू उठतोच 8 आणि 9 वाजता, तुला 2 वाजता कशी झोप येणार? रात्री 2 वाजता तरी झोप नाही येणार. दुपारी झोपणार 2-3 तास, रात्री लवकर कशी झोप येणार? दुपारचं झोपणं बंद करा, तिथनं आजारांची सुरुवात होते. आराम थोडा बंद करा, बघा ऑटोमॅटिक आजारांची तुमची ही संख्या कमी व्हायला लागेल. आज हजारो आजार आहे म्हणतात. अहो तसं नाहीच आहे. खरं तर 3 गोष्टी मेंटेन ठेवल्या ना, तुम्हाला 1000तला 1 पण आजार होणार नाही. चॅलेंज आहे माझं तुम्हाला. वात, पित्त आणि कफ, हे 3 गोष्टी जर तुम्ही मेंटेन ठेवल्या ना, तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठला आजार होऊ शकत नाही. आणि भारतातली लोक ही सगळ्यात भाग्यवान लोक आहेत, कारण इथं निसर्ग भरपूर आहे, आयुर्वेद भारताचा आहे आणि इथली माणसं 100 वर्षे आयुष्य जगतात. कारण बाकीच्या देशातली कुठेही आपल्या ह्या धरतीला, ह्या देशाला आईचं कुणीही हे दिलेलं नाही, पदवी दिलेली नाही. पण आपल्या भारताला आपण भारत माता म्हणतो. माझ्या आईचं नाव पण भारत माता आहे बरं का. माझ्या आईचं नाव भारत माता आहे. माझा जन्म बरोबर 15 ऑगस्टला बघा. आणि माझं नाव भारत मातेचं स्वागत करण्यासाठी माझं नाव स्वागत ठेवलेलं आहे. असा प्रकार आहे सगळा. टाळ्या वाजवण्यासारखं नाही, परमेश्वराने केलेलं आहे. टाळ्या वाजवू नका, जरा लिंग तुटेल माझी. नाही तर मी पाठ करून आलेलो नाही आहे, पण लक्षात घ्या साहेब, मी पाया पडून का सांगतोय तुम्हाला? कारण मला जे समजलं, मी मेलो की माझ्याबरोबर जायला नको, ते तुमच्याकडे राहायला पाहिजे. तुम्ही 4 लोकांना सांगा, तुम्ही आत्मविश्वास ठेवा. बघा मी सगळ्यांना घरगुती उपाय सांगू शकतो, सगळ्या याच्यावरती. मला कुठलाही आजार विचारा, त्याच्यावर पटकन मला माहिती आहे, मी लगेच सांगणार याच्यावर हे करा, त्याच्यावर ते करा, त्याच्यावर ते करा, सगळं. आणि हे मी काय आबाळातून शिकून आलेलं नाही, आबाळातून पडलेलं नाही, किंवा आईच्या पोटात मला काही शिक्षण दिलं नाही. बाहेर आल्यानंतर आयुर्वेदिक पुस्तकं हाताला लागली, वाचन केली, त्यातली माहिती घेतली, त्यातलं शिक्षण घेतलं. मग मला कळायला लागलं, अरे आपल्या भारतामध्ये एवढं आहे, आपल्याकडे एवढं आहे, मग आपण ह्या असा वेडसरपणा का करतो? तर साध्या साध्या गोष्टी आहेत बघा. पाया पडून सांगतो. आता सुरुवात करू ते आपण केसांपासून करू. जर तुम्हाला केस चांगले ठेवायचे असतील, छान ठेवायचे केस, पुन्हा कुणाला ठेवायचे, माता भगिनींना ठेवायचे, हातवरती करूच नका. मी काही शाळा घ्यायला आलेलं नाही, नाहीतर शाळेतली सवय आपल्याला शाळेतली सवय असते बघा की. शाळा ही फार वेगळी असते
आताची वेगळी, आमच्या वेळची वेगळी होती. आमच्या वेळेस घरात दम होते म्हणून पाठवायची शाळेला, आता करिअर घडावं म्हणून पाठवतात. आमच्या आईबापांना आम्हाला करिअर घडावं म्हणून कधी पाठवलं ना त्या शाळेला. काकी चड्डी, पांढरा शर्ट, आणि ते पण 6 महिन्यानंतर त्यालाही ठिगळं लावायला लागायचे, एवढं खेळणं असायचं. पळताना फाटली काय झालं तरी त्याला ठिगळ लावायचं, वर्षभर तीच तुबडायची, अशी होती परिस्थिती तेव्हाची. आम्ही म्हणतोय आम्ही जे ठिगळं लावून शाळेला गेलो ते आमच्या मुलांना नको, पण साहेब आपण ठिगळं लावली म्हणून आपण जमिनीवर आहे. ती बिन ठिगळाची पाठवते ना गाडीने मोबाईल घेऊन, ती जमिनीवर नाही आहेत, लक्षात घ्या. ती जमिनीवर नाही आहे, ती जमिनीवर राहिली पाहिजेत, आणि ती तेव्हाच राहतील ज्यावेळेस त्याला परिस्थितीची जाण होईल. आपल्याला जाणीव आहे म्हणून आपण येत आहे. तर ठीक आहे, चला, केस सुंदर राहावे असे वाटत असेल तर बघा साध्या साध्या गोष्टी सांगतो. कलिंगड आपण खातो ना, कलिंगड, त्याची साल काय करतो, फेकून देतो. ती फेकून द्यायची नाही, मिक्सरला लावायची, त्याच्यात लिंबू पिळायचा आणि ते केसांना लावायचं मस्तपैकी. एक अर्धा तास ठेवायचं, अर्ध्या तासानंतर धुवून टाकायचं, केस गळती ऑन दी स्पॉट गायब. करून बघा, चेहऱ्याला लावा, छान दिसायला लागाल. अहो साबण तयार करू शकतो आपण याच्यापासून घरच्या घरी. उगाच केमिकलयुक्त वापरण्यापेक्षा हे केलेलं सगळ्यात बेस्ट. घरच्या घरी तुम्ही कलिंगडाच्या त्या सालीपासून साबण तयार करू शकतो. मेन म्हणजे उष्णतेनं जे स्किन प्रॉब्लेम होतात, म्हणजे घामोळे असतील, अन्य काय असतील, किंवा इचिंग होतं, खाज सुटते, रिंग येतात नाही, त्याला एखादी तुटुळी होते, रिंग येते नाही, पसरत जाते, त्याला खाज सुटते, इकडे कमरेजवळ वगैरे, त्याला तुम्ही ते कलिंगडाचं लावा, लगेच गायब, लगेच गायब. 3-4 दिवसामध्ये. आणि ते कायम स्वरूपी बरं का, सुरमे असतील, अन्य काय असतील, तर ह्याच्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी याचा उपयोग करू शकतो, घामुळे याच्यासाठी. अजून जर केसांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला साधी संत्र्याची साल, मोसंबीची साल आपण टाकूनच देतो ना. काय करतो, त्याच्यातून जो रस निघतो ना ते डोळ्यात पिळायचा, बघा डोळे स्वच्छ होतात. आपण गंमत म्हणून करत होतो लहानपणी, आहे ना, पण ती गंमत नाही हो, त्याच्यातच खरं लपलंय सगळं. डोळ्याला चष्मा लागू नये, आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, याच्यासाठी त्याचा रस फक्त असं करून केलं ना, ऑटोमॅटिक डोळे स्वच्छ, लगेच स्वच्छ. मला अजून चष्मा नाही, मला अजून BP नाही, मला अजून शुगर नाही. 25ला कुणी आणायचं माझ्याबरोबर डिप्स मारायला लावायचे. अजून हे दिसतोय असं, पण अजून डिप्स मारा ऐकत नाही. अजून पण म्हणजे 500-700 वेळ मिळाल तर 1000 डिप्स मारतो मी आजही, असं आहे. तर आहे हो, म्हणजे एक टाइमला मी डिप्स मारायला चालू केलं ना, 250चा सेट मारतो मी. 250चा साहेब, 250चा सेट मारतो मी आधी. हां, मग 30 वडण 10 वडण तर काही करेल, 10 चपाती खाईन तर काय करणार आहे, व्यायाम आहे तसा. म्हणून सांगतो, हे संत्रीची साल, मोसंबीची साल टाकून देण्यापेक्षा ना हे स्मॅश करायचं, त्याच्यात थोडंसं दूध घालायचं, स्मॅश करायचं, केसांना लावा, एकदम छान केस लांब सडक सिल्की होतील, केसांचं आरोग्य चांगलं होईल, केस गळती थांबून जाईल, केस तुमचे छान म्हणजे काळे, अजून काळे भोवर तुम्ही केस तुम्हाला चांगले वाटायला लागतील. करून बघा. जर समजा ह्यात जर कडुलिंबाचं तेल टाकलं, कडुलिंबाच्या पानाचं तेल कसं करायचं माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? कडुलिंबाच्या पानाचं तेल घ्यायचं, साधं खोबरेल, त्यात कडुलिंब पानं म्हणजे अगदी समप्रमाणात घ्यायची, बुडली पाहिजे सगळी पानं, एवढं तेल आणि तेवढंच हे घ्यायचं. आणि त्यात जर समजा तुम्ही उकळून बारीक म्हणजे मंद आचेवरती उकळत ठेवायचं. हिरव्या रंगाचं तेल झालं की बंद करायचं, गाळून घ्यायचं, झाकून ठेवायचं, केसांच्या मुळांना लावायचं. केस काळे भोर छान राहतील, केस गळती कमी, गेलेले केस त्यांचे रूट्स जे असतात ते ओपन व्हायला लागतात. हे करून बघा, झोप शांत लागायला लागते. हे तेल लावल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासाच्या पुढे जागे राहू शकत नाही, अर्ध्या तासात तुम्ही पेंगायला लागणार, मग व्हॉट्सअपवर बसायची गरज लागत नाही, आणि दुसऱ्या दिवशी कोटा साप एका मिनिटात होतो, कारण झोप शांत झाली की सगळ्या तक्रारी कमी होतात. नाहीतर बघा, रात्री 2 वाजेपर्यंत जागतंय, सकाळी 8 वाजता उठणार आणि ते कमोडवर जाऊन बसणार 15 मिनिटं मोबाईल घेऊन, वाट बघत, बसची वाट बघत बसतात ना, तसं त्या लाल डबा म्हणायचे बघा बसला. खरं तर त्यानंच आम्ही लहानाचं मोठं झालो त्याच्यातच, फिरण्यात याच्यात, पण तो असतो ना तशा पद्धतीनं बसची वाट बघत बसली की 15 मिनिटं नंबर 2ला जाऊन बसतात माणसं, बाकीच्यांनी काय करायचं. तर विचार करा, साध्या गोष्टी असतात, घरगुती उपाय करा. चला, आता प्रत्येकाला सुंदर दिसावं असं वाटतंय, पण वांग असेल, काळे डाग असतील किंवा मुरमा असतील, अजून काय असेल, केळीची साल घ्यायची, त्याच्यात थोडीशी तुरटी घालायची, केळीची साल थोडीशी तुरटी घाला, त्याच्यात लिंबू पिळायचा, तुरटी, लिंबू, केळीची साल, आणि मला वाटतं हे स्मॅश करायचं, आणि खायचा सोडा थोडासा, थोडा टाकायचा, जास्त टाकायला.
हे 4 जर गोष्टी एकत्र केला तुम्ही आणि हे जर स्मॅश केला, स्मॅश करायचं, थोडंसं पाणी शिंपडायचं, स्मॅश करून ठेवायचं, म्हणजे मिक्सरला लावून ठेवा. आता तुम्ही पाट्यावरती वाटून करा म्हणलं तर करणारच नाही, मला माहिती आहे. हो, मला चांगलं माहिती आहे, कोण करणार नाही. पण हे जर मिक्सरला लावून केला, चेहऱ्याला हाताला लावा आणि 10 मिनिटं फक्त थांबायचं. 10 मिनिटांनंतर चेहरा धुवायचा. कमीत कमी 50% वांग एका ॲप्लिकेशनमध्ये निघून जाते. करून बघा ह्या गोष्टी, सुंदर दिसायला लागाल, अजून सुंदर दिसाल. आता सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटते, फिटनेसमध्ये असावं प्रत्येकाला वाटतंय की नाही, फिटिंगमध्ये यावं असं. पण मी एक काढा सांगितलं तर तुम्ही करून पिणारच नाही तो, कारण कडू लागतो. पण घरच्या घरी काढा करू शकतो. गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या, स्ट्रॉबेरी घ्यायची, बीट घ्यायचं. निवडुंगाचं फळ मिळेल का इकडे? लाल फळ येते बघा त्याला. हां, ते सगळ्यात बेस्ट. तुमचं HB कमी वगैरे असेल ना, माता भगिनींना सांगतो, जर मिळालं तर खात चला. म्हणजे हे याच्यापासून ना नॅचरल एवढं मिळते ना, एवढे प्रोटीन्स आणि एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतात. तुमचा HB एका दिवसामध्ये वाढू शकतो. तर ते फळ घाला, गाजराचा रस घाला, असं मिक्स करून तुम्ही एक काढा करून प्यायचा. ह्या जर काढा तुम्ही सलग जर पीत गेला तर 8 दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येकजण विचारणार, विदाऊट मेकअप फिरा तुम्ही, तुम्हाला प्रत्येकजण विचारणार काय करता तुम्ही, काय घेता. सुंदर दिसायला लागणार, फिटनेसमध्ये, बॉडी टोटल तुमची ॲक्युरेट फिटनेसमध्ये यायला लागेल. पोट वाढलंय, कमी व्हायला लागेल, पोट कमी व्हायला लागेल. पचनसंस्था चांगली चालेल, पोटा साफ व्हायला लागेल. कांती जी आहे, कांती म्हणजे त्वचा, ही त्वचा जी आहे ती सुवर्ण कांती दिसायला लागेल, गुलाबी त्वचा दिसायला लागेल तुमची. हे करून बघा फक्त. अजून जर सांगायचं म्हणतात त्याच्यात पण पुढं खूप काही गोष्टी आहेत. आता प्रत्येकाला वाटतं की मी तरुण असावं आणि तरुण दिसावं. पुरुष मंडळींच्या मध्ये माफ करा, थोडंसं उघड बोलतो काही गोष्टी. प्रत्येक पुरुषाला काय वाटतंय की मी कुठेतरी सांसारिक गोष्टीत कमी पडतोय. प्रत्येकाच्या मनात भीती असते, आपण कमी तर पडत नाही ना. नाही नाही, पहिल्यासारखं नाही हो, मला कमजोर वाटतोय, मी कमजोरी आहे, ती ताकद राहिली नाही, ती शक्ती राहिली नाही. म्हणजे कुठलंही कामाचं असू दे, काय असू दे, तुम्हाला तो आनंद घेता येत नाही. असं जर असेल, काम करत असताना बघा की थकवा लवकर येणे, घाम जास्त येणे, घामाची दुर्गंधी येणे, किंवा जास्त करून दमछाक जास्त होणे, ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा कुठलंही काम करत असताना तुम्हाला जर त्रास होत असेल, हा होऊ नये आणि तुम्ही कम से कम 5 वर्षांना लहान दिसावात असं वाटत असेल तर आता ह्या महिन्यात चान्स आहे. याच महिन्यामध्ये आहे, 31 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत. 31 ते 5 तारखेपर्यंत तुम्ही जर समजा 5 दिवस जर एक मी सांगेन ती गोष्ट केला तर तुम्हाला यावेळेस जी लोक आहेत पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा तोंड चांगली दिसतील. आता चांगली आहेतच, पण अजून तरुण दिसाल आणि पुढच्या वर्षी मला तुम्ही सांगाल, 100% सांगाल की हा प्रयोग मी केला आणि मोक्के झालो. तुम्हाला कुठलाही आजार सुद्धा होऊ शकत नाही जर हे केला तर. याच्याबरोबर योगा पण थोडा करावा लागतो आजारांपासून दूर राहायचं असेल तर. पण साधं आता बघा, आघाड्याला तुरे यायला लागलेले आहेत. हे 5 तुरे 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचे आणि आठवून 1 ग्लास करायचं. हे गाळून घ्यायचं आणि हे प्यायचं. हे प्यायचं फक्त 5 ते 6 दिवस करा. गणपती जोपर्यंत आहेत तोपर्यंत घरी आपण आनंदाच्या वातावरणात सकाळी सकाळी जर हे जर तुम्ही अनाशी पोटी घेतलात तर तुम्हाला लगेच त्याचा एक पहिल्याच दिवशी त्याचा फरक जाणवेल. एवढं इन्स्टंट आहे बरं काय. हे जर केला तर तुमचं बॉडी तर फिटिंगमध्ये येईल, स्किन ग्लो तर होईलच होईल, पण त्याबरोबर तुम्हाला सगळ्यात बेस्ट ना 5 वर्षांना लहान दिसायला लागाल तुम्ही. करून बघा, चॅलेंज आहे माझं. सलग जर 2-3 वर्ष जर केला तर कमीत कमी 10 वर्षांनी तुम्ही लहान दिसायला लागता. शरीर तेवढं अजून स्ट्रॉंग होतं. 10 वर्षापूर्वीची ताकद तुमच्यात यायला लागेल. अजून सगळ्यांना सांगतो, हे करून बघा. मी पाया पडून सांगतो, हे करा. माता भगिनींनी पण करायला हरकत नाही बरं का. इकडं बघून सांगतोय म्हणजे तुम्हाला ते चालत नाही असं नाही, तुम्हाला पण चालतं. माता भगिनींना अजून ना कंबरदुखीचा जास्त त्रास असतो बघा, त्यामुळे कामं होत नाही. कंबरदुखीचा त्रास घालवायचा आहे, कमरेत ताकद पाहिजे स्त्रीच्या. तर कंबर चांगली असेल तर स्त्री बघा की कंबर खसली म्हणतात ना, तर ते त्या पद्धतीनं आपण कंबर खसून कामाला लागलं पाहिजे. तर पांढरे आपल्याला हे माहिती आहे ना, खसखस माहिती आहे ना, तर खसखस खायची आणि पांढरे तीळ. सर्व पुरुषांना विनंती आहे, पांढरे तीळ रोज 1 चमचा चावून खायचं. कॅल्शियम भरतं अंगात. हाड मोडणं वगैरे किंवा सहज बाथरूम मध्ये पाय घसरून पडला आणि हेअर क्रॅक झालं आणि हे झालं ते झालं, आयुष्यात प्रकार होऊ शकत नाही. तुम्ही केलात तर
नाही केलात तर मग मात्र विचारू नका. हे साधं साधं. पूर्वीचे लोक खूप हुशार होते, त्यांनी आपल्या घरात सगळं आणून दिले, आपल्या किचनमध्ये. सगळ्यात जर समजा चांगलं जर मेडिसिन काय असेल तर ते आपल्या किचनमध्ये मिळतं. आणि सगळ्यात चांगला डॉक्टर कोण असेल तर ती आपली आई असते, घरातली एक स्त्री असते, ते प्रत्येक माहिती असते. आता हळद का आणली असलो स्वयंपाकघरात माहिती आहे का घालतो आपण स्वयंपाकात हळद का वापरतो माहिती आहे का कुणाला? जखमेवरती हळद घातली, जखम थांबते की नाही. आज जर समजा काय असेल, अल्सर वगैरे असेल, काय असेल, तर ते बरा होण्यासाठी किंवा अल्सर होऊ नये याच्यासाठी, कोटा साफ होण्यासाठी हळद वगैरे चांगली म्हणून वापरतात. बरं, दालचिनी काय घालतात माहिती आहे का? नुसतंच घालता तुम्ही, त्याच्या पाठीमागची कारण माहित नाही की पूर्वीच्या लोकांनी काय आणलं असेल. अहो, पोट प्लेन राहण्यासाठी ना दालचिनी सारखा दुसरा उपाय नाही. ज्यांना पोटाचा त्रास आहे, पोट जास्त आहे, त्यांचं पोट कमी करायचं आहे, दालचिनी खायची. दिवसभरात एवढी दालचिनी थोडी थोडी चावून थोडी थोडी करून एवढी दालचिनी संपवायची आपल्या पोटाच्या पेरात की तुमचं पोट गायब. 3 महिने करा आणि मला सांगा. 3 महिने. माता भगिनींना पण विनंती आहे, मोहरीचं तेल लावायचं आणि शेक द्यायचा. सिझरचं पोट असू दे आणि कसलं तरी असू दे. ऍक्च्युली ह्या पण दोष देतो, पण जसं साडी बंद झाली ना तसं जास्त प्रकार वाढले. बरं, आमच्या इकडं पुण्याला आणि मुंबईला बघितलं पाठीमागून की कोण चालतंय चाल कळत नाही. कारण आता बापय सगळे पुरुष मंडळी सगळे केस वाढवायला लागलेले आहेत आणि माता भगिनी सगळे केस कमी करायला लागले. दोघांचे केस केवढेच आहेत आता, काही कळतच नाही. हेल्मेट घालून बसलं ना काही ओळखत नाही, काही ओळखत नाही, इतकं वजन वाढलेलं आहे. तर वजन कमी करण्यासाठी हे तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता. पोट कमी करण्यासाठी माता भगिनी मोहरीचं तेल लावायचं रात्री झोपताना आणि शेक द्यायचा. ऑटोमॅटिक पोट कमी व्हायला लागतं, पोट प्लेन व्हायला लागतं. अजून जर सांगायचं म्हटलं तर दालचिनीनं आपलं होईलच. लवंग का वापरतात माहिती आहे तुम्हाला? दात मजबूत होण्यासाठी, हिरड्या मजबूत होण्यासाठी लवंग सगळ्यात महत्वाचं आहे, त्याच्यासाठी वापरतात लवंग. लवंग, दालचिनी, ते तेजपत्ता, तमालपत्री माहिती आहे काय म्हणतो आपण इकडे? काय म्हणता? तमालपत्री म्हणता. हा, ते का वापरतात माहिती आहे का? कुणालाच माहित नाही की हो. मग तुम्ही का खाता? म्हणजे आपण काय शिरडू मेंढू आहे का खातो? काय माहित नाही. पचन संस्था, सगळी पचन संस्था जर एकदम फर्स्ट क्लास चालवायची असेल तर त्याचा काढा करून प्या. अपचनाचे त्रास गायब होतात. भातामध्ये मसाल्याचे अन्न जास्त असेल, मसाले पदार्थ जास्त असतील तर तमालपत्री वापरतात, कारण त्याची पचन क्रिया फास्ट चालावी, ते पचावं म्हणून वापरतात. झाडाला जास्त झाल्यात म्हणून आम्ही टाकत नाही. ते कशाला खाते काय माहितच नाही आहे ना. तर हे समजून घ्या. पूर्वीची लोक खरंच खूप हुशार होती. आज आम्ही शिक्षण घेऊन अडाणी आहे. आमचं जर का अडाणी कोण राहिलेलं नाही. आता कुणी काय सांगतंय, कोण तर म्हणतंय. आता परवा माझ्याकडे एक पेशंट आलं होतं. एक बाई अशी एकदम बारीक, इकडून पोटाकडून मणका दिसत होता, एवढी हडकुळी. आणि डॉक्टरने सांगितलं तुझ्या पोटात 15 किलोची गाठ आहे. बाई म्हणलं तुझं तरी वजन 15 किलो भरतंय का बघू, उभारा म्हणलं त्या काट्यावर. 35 किलो वजन. आता 35 किलो मधलं 15 किलोची गाठ म्हणजे हिचं वजन राहिलं किती? शक्य आहे का? अहो, 8-9 पाऊंडचं बाळ असते पोटात, तर बाईचं पोट केवढं दिसतं? म्हणजे 4-4.5 किलो पर्यंत, 5 किलो धारा लय झालं. 15 किलोची गाठ म्हणल्यानंतर ते बाईनं मारायलाच पाहिजे होतं. बरं, लक्षणं काहीच नाही, फक्त बारीक. मग अशी लक्षणं कशासाठी? लक्षणं म्हणून तर मी पाया पडून सांगतोय का, लक्षणं असल्याशिवाय मान्य करायला नाही. आणि आजार म्हणजे नेमकं काय आहे आपल्याला काय माहित नाही. आपल्याला आपल्या शरीराची योग्य माहिती नाही, काही नाही. लक्षणं कोणाला माहिती नाही. बरं, शुगरची लक्षणं सांगा बरं. इथं निम्मी गावतील मला. इथं जर बघितलं ना, निम्मे अर्धी लोक साहेब शुगरची गाव सापडणार आहेत. सहज नुसतं मी सांगतो म्हणजे का, हात वर करा बघू किती जण शुगरची आहेत. साखर कारखाना म्हणलं. पण लक्षात घ्या की कसं आहे माहिती आहे, शुगरच्या माणसांनी गोड खायचं नसतंय, साखर खायची नसते, हे आपल्याला सांगितलं. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही जर गोड खायचं बंद केलं तर आमचा कारखाना चालणार कसा? हे सगळे गैरसमज आहेत बरं का.
हे सगळे गैरसमज आहेत. शुगर म्हणजे काय? साखर तयार होती का? सगळ्यांच्यात साखर होती का? अंगात साखर तयार होती का? होत असली तर बायकोनं पत्राच तोंडात घातला असतं, ह्यातनं काढ म्हणले असते अर्धा किलो, टाक म्हणले असतील. तेवढं कारखाना काढण्यापेक्षा माणसंच पाळली असतील शुगरवाली. हे काय नाही. शुगर म्हणजे उष्णता. उष्णता एका स्टेजला जाते त्याला शुगर म्हणतात. आणि ती मेंटेन ठेवणं किंवा ते समूळ नष्ट करणं हे आयुर्वेदामध्ये शक्य होऊ शकतं. पण त्याला तुम्ही योग्य आहार, योग्य व्यायाम हे केला पाहिजे. शुगरची औषधं बंद केलेली हजारो लोक आहेत माझ्याकडे. मी सगळ्यांचे नंबर देतो, तुम्ही फोन करून विचारा त्यांनी काय केलं. तुम्ही पण ते करा, तुम्हाला पण जाऊ शकते. गोड खाऊ शकतो, साखर खाऊ शकतो. साखर खाल्ली म्हणजे शुगर वाढते. याचं कारण काय? उष्ण पदार्थ आहे. मग उष्ण पदार्थ कोणताही खाला तर शुगर वाढणार हे 100% आहे. म्हणजे काय की उष्णता शरीरातली वाढू द्यायची नाही. 250 शुगर आहे पण तुम्हाला त्रास काय नाही. म्हणजे तुमच्या शरीराची तेवढी कॅपॅसिटी आहे की तुम्ही 250 शुगर म्हणजे 250 ते हे आहे ना शुगरचं जी उष्णता आहे ना तेवढ्या ह्याची, तर ती तुम्ही पॉवरची उष्णता आहे तेवढी पॉवर तुम्ही सहन करू शकता. मग औषध कशाला घ्यायचं? त्रास काहीच नाही. शुगरच्या पेशंटची लक्षणं तुम्ही सांगता का मला काय होते ते? मला सांगा. जे आता शुगरची औषधं घेतात ते अगोदर चक्कर येऊन पडत होते का? एकाच दिवसात 2-3 किलो वजन कमी झालं एकाच दिवसात आहे का? किती लोकांना लक्षण आहे? अंग पिवळं पडणे शुगरचं लक्षण आहे. अंग पिवळं पडायला लागतं शुगरच्या यांना. आहे का लक्षण? मग तुम्ही का मान्य करता? तपासणी केली, शुगर निघाली, घेतली औषधं. बरं हे कुणी ठरवलं की बाबा 80 आणि 120 शुगर पाहिजे म्हणून? बीपी पण 80-120 पाहिजे, कुणी ठरवलं? मग त्याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला काय त्रास झाला तर आपण बघू ना. आणि आयुर्वेद आहे, निसर्ग आहे. निसर्गातून फुकट बरे होत आहे, फुकट बरे होत आहे. फक्त तुम्ही तुमच्यावरती स्वतःवरती विश्वास ठेवा. हिंमत पाहिजे. हिंमत आहे तर किंमत आहे, हिंमत नाही तर किंमत नाही. पण घरगुती उपाय करा. घरगुती उपाय खूप महत्वाचे आहेत. कंबर दुखीसाठी, गुडघे दुखीसाठी घरगुती उपाय. आता गुडघे दुखत आहेत, बऱ्याच लोकांना उठता बसता येत नाही. बटाटा शिजवायचा आणि तो स्मॅश करून गुडघ्यावर बांधायचा. 2-3 दिवसामध्ये गुडघे दुखी थांबतात. कमरेवरती बघा, कमरेवरती तुम्ही कंबर दुखत असेल, बटाटा उकडवायचा, शिजवायचा, तो उकडायचा, स्मॅश करायचा, बांधायचा, लगेच गाय. ह्याच्यापेक्षा सोपं अजून काय असेल तर मला सांगा. ह्याच्यापेक्षा सोपं काय आहे का? 3 दिवसामध्ये बरं. आणि हे कायमस्वरूपी बरं होतं बरं का. कायमस्वरूपी हे चकती सरकली, अमुक झालंय, तमुक झालंय, या हाडांचे विकार. हल्ली सकस अन्न राहिलं नाही. आम्ही शेवटची भाग्यवान पिढी आहे ज्यांनी ऑर्गॅनिक खाल्लं. आता तुम्ही केमिकल युक्त खाताय. मग का तुम्हाला कॅन्सर होऊ नये? का तुम्हाला आज शुगरचे पेशंट जे आहेत ना माझ्याकडे जे येतात, तर बरीच लोक किडनी फेल्युअर आहेत तर ती अगोदर शुगरची पेशंट होते. शुगरची औषधं घेणारी शुगरचे पेशंट जे आहेत त्यांना पुढे जाऊन बघा किडनी फेल्युअरचा त्रास व्हायला लागलेला. क्रिएटिन लेवल वाढायला लागले, डायलिसिस वाढायला लागलेला आहे. पूर्वी किडनी फेल कुठं होतो? किती लोकांना असायचं बघितले का? आपल्या वडिलांची किडनी फेल गेली, आजोबांची किडनी फेल गेली, कोणी किती लोकांनी बघितलं. आणि आता बघितलं तर गल्ली बोळात सापडतात. शुगरचे पेशंट तरी घरटी सापडतात. कॅन्सरची पण परिस्थिती काही वेगळी नाही आहे. रडायला येतं कधी कधी म्हणण्यापेक्षा कॅन्सर जर लहान मुलांना वगैरे बघितलं ना रडायला येते. आता मागं माझ्याकडे एक 2 वर्षाचं बाळ आलं होतं आणि 2 वर्षाच्या बाळाला येतं कॅन्सर. मेंदूला लागून गाठ आहे म्हणाले, डॉक्टर म्हणले ऑपरेशन होऊ शकत नाही, हे मरणार. त्याच्या आईवडील म्हणले देवाने जन्मालाच का घालायचं? दोष देवाला देत बसू नका. देव काय करणार आहे? देव सांगतोय ते ऐकता का तुम्ही? निसर्ग सांगतोय ते ऐकता का तुम्ही? निसर्गाचे नियम कोण पाळतो? झाडं तुम्ही तोडली. निसर्गाचे नियम कोण पाळतो? आहेत का? लहानपणी आम्हाला आमची आई पावसात भिजायला घालवायची. पहिल्या पावसात आत्ताची आई घालवती का? सॉरी, आत्ताची मम्मी घालवती का? नको नको बघू, तुला सर्दी होईल. अरे होऊ दे की, त्याशिवाय ते स्ट्रॉंग होणार कसं? जंगलातला वाघ पाहिजे, तुम्ही सर्कशीत घालायला लागलाय.
त्या पोराला नटवायचं, सजवायचं, काय करायचं, आणि त्याच्यापेक्षाही जास्त पावडर आपण लावायची आणि ते हाताला धरून ते बस आली ना, स्कूल बस, तिथपर्यंत सोडायला जायचं. आणि तिथं जाऊन आमचं मास्तर असं नव्हतं आणि आमची मम्मी अशी नव्हती, आमची आई अशी नव्हती. रामकणे रमाडा घालायचा, शेंबडानंच सगळं बघा मेकअप, रप्पाडा दिला शिमूर खाली, सगळ्या शेंबडाचा मेकअप, त्याच्यावरच तेल, डोक्याला तेल फासायचं, त्या शेंबडावरच तेल लावायचं, सगळं चमकायचं तोंड. खाकी चड्डी, पांढरा शर्ट घातला, निघालेल्या पोरातनी ढकलायचं, त्या लाट्यातनं आपला गेला बघा शाळेत. आधी मध्ये इकडे तिकडे बघायचं काम नाही. मोठी पोरं, मिशा आलेली पोरं 6वीला 7वीला आम्हाला ओढत नाही, चल चल, तिने आणि 2 रप्पाट लावले बसायचे. शाळेत गेलं तर रावणामध्ये आणि मास्तरामध्ये काही फरक नाही असं वाटायचं आम्हाला. नाही असंच आहे, कारण टांगून मारायचं, टांगून मारायचं मास्तर, टांगून असं खुंटीला टांगायचं, वरून असं मारायचं काठीने, ठाक 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 ठाक. बेटाची हिरवी चप्पी असायची, हा एक लावली का नाही चड्डीत ना, मला वाटतं चड्ड्या त्यानंच फाटत असायच्या. होय, वळ उठायचं, 3 दिवस बसायला यायचं नाही, उभा राहून अभ्यास करायचा. बसायला गेलं की वळ. असं आम्ही शाळा शिकलोय, असं शाळा शिकलोय. आता शिक्षकांनी हात लावायचं नाही, कारण आता ते टीचर झाले, आपण सुधारिक आई वडील झालो, मम्मी पप्पा झालो. आता तर मॉम आणि डॅड झालंय, तर हे झालेलं आहे, हे कुठेतरी थांबवा. अहो, अनुभव हाच मोठा, शिक्षकांनी अनुभव हाच मोठा अभ्यास आहे. त्या मुलाला अनुभव आला पाहिजे. आता तुम्ही मोबाईल देताय, गाडी देताय, ते तिघं पैसे त्यांनी घुमत सुटते, पेट्रोलला पैसे तुम्हीच देताय, त्यात आणि यांनी दिलेलं असते तुम्ही, आणि त्यातनं आणि 100ची नोट ढकलताय कुठं, हे घे असू दे नाश्त्याला, मग काय ते काही इलाज नाही. तर हे नको. आम्ही जर कुठं पडलो खेळताना तर त्याच्यावर माती लावायची आणि न लंगडता घरात यायचं, नाही तर दुसऱ्या दिवशी खेळायला सोडलं नाही म्हणून समजायचं. माती लावायची आणि यायचं, आईला दाखवून द्यायचं नाही, नाहीतर ते लागलेलं कमी नाही, आई जरा पाठ जास्त असायचं. आणि वडिलांना अण्णा, बाबा असंच असेल, बापू असंच म्हणत होतो आम्ही, पप्पा म्हणत नव्हतो. तर गाव म्हणायचं अण्णा, मग आम्ही पण अण्णा, वडिलांना अण्णा. तर असं होतं सगळं. हे कुठेतरी थांबवा. बघा, पूर्वीच आपल्याला थोडं आठवा, आपलं आयुष्य आठवा. मातीत खेळून आलो, 20 सेकंद हात धुवा, आमच्याकडे प्रकार नव्हता. चालू नाही नाही, या हातानं पण करायचं, जेवायला चालू, काय नव्हतं त्यावेळेस, काहीच नव्हतं. आपल्याला काही सवय, वाईट सवय लगेच लावून घेतात माणसं. बघा, 2 मित्र आले, घे रे जराशी, आता आम्ही घेतोय की असं म्हणलं, 3रा मित्र हळूच घेतो, असं नाही म्हणते, बघूया जरा टेस्ट बघूया म्हणते. एकदा टेस्ट बघते त्यात सगळं वेस्ट घालवते, मग नंतर असं आहे. ते 4 मित्र येऊ द्यात, पिणाऱ्याला सांगू द्यात, सोड बाबा, आम्ही 4 पित नाही, तू सोड, बघू सोडतोय काय. त्या चौकशी म्हणून तुम्ही पण एक गोट घेऊन बघा, तुम्हाला काय माहिती आहे काय गंमत असते. वाईट लगेच शिकतो. ती 4 पण तयार होतील, त्याला 4घांना तयार करलं एवढं ते मार्केटिंग करते, हाय करत नाही. म्हणून या बिस्किटवाले जे येतात ना, बिस्किट पुढं घेऊन घराला बघायला, त्यांना घेऊ नका म्हणतो. त्याचं कारण ते आहे, कारण वाईट लगेच शिकतो आपण. तर विनंती करतो, बघा, छोट्या छोट्या गोष्टी असतात, तर छोट्या छोट्या गोष्टीतून आपण सगळे आजार टाळू शकतो. आनंद वाटल्यानंतर वाढतो, दुःख वाटलं तर दुःख वाढतं. काय वाटायचं ते आपण ठरवायचं आहे, आणि हसत खेळत राहा. माणसं, मोदी साहेबांनी GST लावल्यासारखं ना, माणसं हसायचीच बंद झालं. एक जण का नाही, स्वतः नुसतं मोबाईलमध्ये बघा, ते लिपस्टिक लावून येणारे आता जे पुरी आहेत ना, म्हणजे हल्लीची लिपस्टिक जे आहे ना, हे प्रकरण एक लय डेंजर आहे. बघा, लिपस्टिकचं ढपलं पडतील म्हणून ना, त्या पुरी हसत पण नाहीत. बघा, हसताना हाच की, दिल खुलास हाच जरा. तोंड बघितलं तर हुंदराचं तोंड करायचं. ते फोटो काढताना, शिल्पी काढताना, आता कसा यांचा हे मेलं, एखादं मेलं गेलं तर ह्याचा बघा ते फोटो असा, काय फोटो लावला असला फोटो. कोणीतरी आलं हार घालायला, लकवा मारून मेलं का काय असं म्हणायची आहे ना. मागं पेपरला बातमी होती, नवरा बायको गेली सेल्फी काढायला आणि नदीच्या कट्ट्यावर बसून, नदी कोरडी,
आता काय त्यात पाणी नाही, काय फोटो काढायला गेला असेल कुणाचा वाळूचा फोटो. कट्ट्यावर बसल्यात नवरा बायको, आणि बायकोनं असं कोण केलं, आणि नवरा करणं म्हणलं की म्हणजे असं करा की म्हणले नाही, असं धक्का मारला ते खाली वाळूतच वरनं खाली पडलं. पेपरला बातमी होती, नवरा वरून खाली पडला आणि बायको नंतर म्हणते वाचवा वाचवा. ते बी काय सांगायचं. अहो आमचे तानाजी मालुसरे बसल्या बैठकीला बोकड संपवायचे. हा 110 किलोची तोप घेऊन रात्रभर पारा करणारी माणसं. काय त्यांचं खाणं असेल, काय त्यांची ताकद असेल. हे धक्का मारल्यावर नदीत पडते, हिची काही ताकद असेल, कशी मुलं होणार. हा अहो चेष्टा नाहीये, हे डेंजर प्रकरण आहेत सगळी. ही शिक्षणाच्या नावाखाली ना 25 वर्ष शिक्षणात घालवल्यात, तिथनं पुढं नोकरी बघायला अजून एक 5 वर्ष जातात, म्हणजे 30 वर्ष. 30व्या वर्षी नोकरी आहे म्हणून लग्न करते, पण सेटल झाल्याशिवाय मूल जन्माला घालणार नाही म्हणते. 5 वर्ष पुढं फ्लॅट घ्यायला नाही तर काय तर त्याला 5 वर्ष लावते, म्हणजे 35 हा सेटल होतोय. आयुष्य 50-60 वर, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त हा क्रॉस करून गेलेलाच असतो. मग तिथून पुढं बाळ जन्माला घालायला बघते, सगळं संपलेलं असतंय. हा सगळं संपलेलं असतंय. लग्न होऊन 5-6 वर्ष झाली, काय ह्याला काय बायकोचं तोंड बघून, तिला ह्याचं तोंड बघून, एकमेक जण खुर्चीवर बसून ITत बसून, IT क्षेत्रात काम करून हिंची पोटं वाढलेली, खुर्चीवर बसून हिंची पोटं वाढलेली. मग ते पहिलं डॉक्टर गेल्याबरोबर म्हणतात पहिली दोघांची वजनं कमी करा. आता ते व्यायाम करायला वेळ नाही असली, मला वजन कमी करा, मग औषध खायची, मग प्रेग्नन्सीसाठी औषध खायची, आणि ती औषधं खायची, आणि त्याचा परिणाम मग येणाऱ्या त्या बाळावरती होणार. त्या बाळाला कॅन्सर होऊ नये तर काय होणार सांगा. याला जबाबदार आपण आहे. करा ना, व्यायाम करा. मी माता भगिनीला पाया पडून सांगतो, तुमचं पोरगं 98%, 99% नाही पाडवते तिकडे, नापास होऊ दे, कारण शरीरानं धष्टपुष्ट पाहिजे बघा, दणदणीत पाहिजे, 100 वर्ष कणकणीत जगलं पाहिजे. नाहीतर काय त्याच्यावर प्रेशर टाकायचं काय, एवढेच 80%. आम्हाला 50-60% पडली तर आमचं आई बाबा दंगाच करायची, पेढं वाटायची. नुसतं 5 झालं तरी पेढे वाटत होती पहिले. नुसतं 5 झालं तरी, 35% 5 झालं तरी पेढं वाटायचं. आमचं 10वी सुटलं पहिल्या दानिक्यात घ्या. आताच 60-70% पडलं तरी असं थोडं करून येते, आणि आई वडील हा बसले काय आमचं नशीबच फुटतं. हे बघा की शेजाऱ्याच्या त्यानं 90 पडली, हिनं 70 पाडली, मग त्याच्याशी कम्पेअर करायचं. तुमचं शारीरिकदृष्ट्या किती मजबूत आहे ते बघा. इथून पुढं ना जे शारीरिकदृष्ट्या मजबूत आहेत ना त्यांना महत्त्व आहे, बाकी कुणाला महत्त्व येणार नाही. तुम्ही लिहून ठेवा ही गोष्ट, ज्यांचं शरीर मजबूत आहे ना, ज्या मुलांचं, त्यांनाच महत्त्व आहे. शिक्षणाला महत्त्व राहिलेलं नाही. पहिलं होतं तेवढं आता आहे का? पहिलं 7वी पास मास्तर व्हायचे, आता आहे का? आता ग्रॅज्युएशनला कोण विचारणं झाले. राहिलं का शिक्षणाला महत्त्व? आणि पुढं जाऊन काय होणार आहे? जे ते उठतंय ते मी MPSC करतोय, अमुक करतोय, तमुक करतोय. व्यवसाय करायला पाहिजे. काय आहे त्यात? विचार करा सगळ्यांनी, आणि त्या पद्धतीने तुम्ही कामाला लागायला पाहिजे. आज अशी मोठी माणसं आहेत म्हणून आज आपण आहे. आपण त्यांचा आदर्श कधी घेणार? नुसतं यायचं, पाया पडायचं. त्यांच्याकडून काहीतरी यावर्षी घ्या. यावर्षी पहिलं तुम्ही आज ठरवा, त्या आमच्या बाबांच्या जयंतीनिमित्त, 93व्या जयंतीनिमित्त मी पाया पडून सांगतो तुम्हाला, तुम्ही आज एक घ्या बस. तुम्ही फक्त धाडस घ्या, तुम्ही आत्मविश्वास घ्या, शरीरावले शंका काढून टाका. मला हे असेल का, मला ते असेल का, मला हे झालं तर काय होईल ते होईल, कधी होईल त्यावेळेस बघू. त्या माणसाने जर विचार केला असता, नको नको मी हे करू का नको, मी असा व्यवसाय केला, मी जर त्यात बुडलो तर, असं झालं तर, तसं झालं तर एवढ्या लोकांची पोटं भरली नसतील, एवढी कुटुंब आज जगली असतील का? साधा विचार करा. अहो ही देव माणसं आहेत, ही माणसं परत होणे नाही. त्यांच्याकडून आपण काहीतरी आदर्श घ्यायला पाहिजे. लता मंगेशकर परत होणे आहेत का? शिवाजी महाराज आहेत का परत होणे? आहे का? एकच लता मंगेशकर, एकच सचिन तेंडुलकर, एकच शिवाजी महाराज, एकच संभाजी महाराज. लोकांनी असं म्हणायला पाहिजे की एकच अमुक अमुक. आज बाबांना म्हणतात ना एकच, ही व्यक्ती परत होणे शक्य आहे का? पुढं कुटुंबियांनी चालवलंय, पण ती व्यक्ती होणं साहेब आहे का? माफ करा, पण आहे का शक्य? इम्पॉसिबल गोष्ट आहे.
शक्य नाही. अशी माणसं परमेश्वर विशेष करून पाठवत असतो. एवढ्या सगळ्या लोकांची काळजी देवाला आहे, म्हणून देव आपला अंश पाठवतो आणि ही देव माणसं जन्माला येतात आणि त्यांच्याकडून आपण शिकायचं असतंय. ते शिका, ते शिकलो पाहिजे आपण. हे आमचे खरंच की शेरकर बाबा आहेत ना, यांच्याकडून एवढं शिका. मी पाया पडून सांगतो, शेठ बाबा आहेत ना, शेठ बाबांच्याकडून शिका तुम्ही ही गोष्ट. आज या निमित्तानं आपण धाडच घेऊ. आजार बिजार डोक्यातनं काढा, शरीरातून काढायसाठी तोडकर संजीवनी आहे. तुम्हाला जर काय वाटत असेल नक्की या माझ्याकडे, एकदा भेट देऊन जावा. आल्यानंतर तुम्हाला समजेल की आयुष्य जगणं खूप सोपं आहे. आपण अवघड करून ठेवलंय. पैसे घालायचे नाही, जगायचं कशाला, काय गरज आहे. निसर्गाने भरभरून दिलंय, भरपूर दिलंय, ते घ्या, धाडच घ्या. इलाज पाहिजेत ना, काढा तुम्ही, यूट्यूबवरती काढा, बघा, सगळे इलाज मिळतील. रेसिपी सकट मी सगळं दिलेलं आहे, कशी काय किती घ्यायचं, काय किती घ्यायचं. कारण आमच्याकडे तमानपत्री म्हणतात, तिकडं कुठं तेजपत्ता म्हणतात, आमच्याकडं पेरू म्हणतात, इकडं मराठवाडा विदर्भाला जाम म्हणतात त्याला. तिकडे गेलं पेरू म्हणल्यावर कळलं ना, आणि आमच्याकडे जाम म्हणल्यावर कोल्हापूरला काय कळणार आहे. ते दगड आणून देतील मला जाम म्हणल्यावर, अशी परिस्थिती आहे. तर ते यूट्यूबवरती बघितलं तर कशाला काय म्हणतात, दगडी पाला काय आहे, मूतखड्याचा त्रास घालवायचा आहे. दगडी पाल्याचा रस सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे पिलात, 7 दिवसामध्ये मूतखडा निघून जातो. 15 दिवस केला तर मोठा असेल तरी सुद्धा निघून जातो. 26 mm पर्यंतचे गाडी निघून जातात. गेलेले आहेत आमच्याकडं, उदाहरण आहेत तशी. आमच्याकडे तसे फोन नंबर्स आहेत. आज शुगरची औषधं, बीपीची औषधं. बीपी म्हणजे काय हो, बीपीची औषधं सोडलेले हजारो लोकांचे नंबर देतो मी तुम्हाला. जास्त आहेत पण हजारच देतो. तुम्ही 1000 सांगायचे, 1000, 2000, 5000, 10000 सांगा, तुम्हाला दिले. चला, बीपीची औषधं बंद केली माणसं. बीपी म्हणजे काय, इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेली, कुठं आहे बीपी. हृदयात ब्लॉकेजेस आहेत. मन मोकळं करायचं नाही, हृदय ब्लॉक होणारच ना, घुसमट होते हो. स्वतःची घुसमट करून घ्यायचं, मन मोकळं करणं राहिलं नाही. मेलं तरी सुद्धा बघा व्हॉट्सअपवरती श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली. जावा, एकमेकांच्या बरोबर बोला. हे बोलण्याची कला परमेश्वरानं कशासाठी दिली आपल्याला, एवढा मेंदू दिला, एकमेकांना भावना दिलेल्या आहेत, ह्या व्यक्त करा एकमेकांच्या जवळ. एकमेकांशी बोला, एकमेकांच्या सोबत राहा. हे नवऱ्याचं तोंड इकडं आणि बायकोचं तोंड तिकडं. मी बरीच अशी कपल्स बघितल्यात, नवरा बायको बोलतच नाही, बोलतच नाही. काय उपयोग आहे आयुष्याचा, काय करायचं काय. आणि मेल्यावर मग मात्र माझा वकील माझा असा होता आणि तसा होता, काय उपयोग आहे. जिवंत असताना त्याला बोलली नाही त्याशी, मेल्यावर ते वकील म्हण नाही तर त्याला आमदार खासदार म्हण, काय तो परिस्थित नाही. आणि तू मेल्यावर काय हे काय जनावर ग बसत नाही. बायको मेली म्हणून कुठला बापय ग बसत नाही. मित्र म्हणला जाऊ दे आता, नशिबाच्या पुढे काय चालतं, ती हाय माझ्या ओळखीतली बघूया थांब. बायको मेल्यावर दुःख तिथंच विसरला. दुसऱ्या दिवशी फोन करून, हा ते काल बोलला होता असते, कोण आहे बघे की. माझ्यासाठी नाही, पोरांच्यासाठी करायला पाहिजे. नवरा मेल्यावर एखादी आई बाई माझी उपाशी राहते का बघू, मरती का. कितीही प्रेम असू दे, उपाशी मरत नाही. जेवायला बायका उठवायला आले की नको नको, मला आता काय अन्न गोड लागणार नाही, मी काय खाणार नाही. नुसतं म्हणते मी काय जेवणार नाही, मला काय आता नको, माझ्या आयुष्यात काय राहिलं, मला आता काय नको, जेवणार नाही. पोरांच्याकडे बघून 2 घास खा म्हणलं का नाही, तेवढंच पाहिजे असतं. कोणतरी पोरांचं नाव घ्यावं. कोण जर म्हणलं का नाही पोरांच्याकडे बघून 2 घास खा, एवढा भात खाती बघा, वर आणि म्हणते आमटी घाल जरा. ठरले नाही. उपाशी मिले काय एक तरी सांगा मला, ही गोष्ट खरी आहे का. आपण उगाच सांगत नाही, अनुभव आहेत मला चांगले. किती प्रेम असलं बायको उपाशी मरत नाही. तो किती प्रेम असलं तरी तुम्ही दुसरं केल्याशिवाय त्रिवार सत्य. तुम्हीच बोला, मी काय सांगितलं नाही, तुम्हीच म्हणलाय. नाहीतर घरला आता जाताना अवघड आहे म्हणून जपून जायचं, नाहीतर आत न आलंच म्हणून समजायचं अंगावर. म्हणजे कितीही कोणी असला काय जरी झालं बायकोला घाबरायला लागतो, नाहीतर काय खरं नाही. ती काय मारती म्हणून नाही, पण भीती ही पाहिजेच. आदरयुक्त भीती असते नवरा बायकोची, ती राहावी, आनंदात जगा आणि घरगुती उपाय करा. असं खूप साऱ्या गोष्टी आहेत आपण करू शकतो, साध्या साध्या गोष्टी. सर्दी खोकल्याला माणसं घाबरून आज मेलीत,
खरंच की. आणि घाबरून बऱ्यापैकी कुठल्याही आजाराला ना तुम्ही घाबरून मरता. घाबरू नका. भीती सगळ्यात मोठा आजार आहे आणि धाडस हे सगळ्यात मोठं औषध आहे. तुम्ही धाडस ठेवा. बघा, आणि आपल्याला ह्या कोविडमध्ये कळालेलं आहे, माणसं मेलेली बघितले आणि आपण जे जगलो नाही हे नशीबवान आहोत. मग एवढं देवानं आता ह्यातनं मरणातनं वर आपल्याला घेतलंय म्हणल्यानंतर आपण कसं राहिलं पाहिजे, चकाचक राहिलं पाहिजे आणि फ्री राहावं. आणि ह्या जगानं मान्य केलं की कोविडमध्ये फक्त आणि फक्त आयुर्वेदानं साथ दिली, बाकी कुणीही दिली नाही. आयुर्वेद होता म्हणून आज आपण आहे. आयुष काढा करून प्यालात ना तुम्ही, सरकारनं सांगितलं आयुष काढा प्याला, पिलो आपण म्हणून आज आपण आहोत. त्या गोष्टी मी बरीच वर्ष झालं सांगतोय तुम्हाला. लवंग दालचिनीचा काढा करून प्या, मिरीचा काढा करून प्या. मिरीचा काढा कमी प्यायचं, लवंग दालचिनी मिरी कमी घालून काढा करून प्यायचं. बघा, श्वसनाचे आजार सगळे निघून जातात. तुळस पान आणि पुदिना पान चावून खालात श्वसनाचे आजार टोटल गायब. करून बघा ह्या गोष्टी. फुफ्फुस चांगलं ठेवायचं आहे. अहो, फुफ्फुस चांगलं ठेवण्यासाठी पूर्वीच्या लोकांनी शिट्टी वाजवायला सांगितली. त्यासाठी शिट्टी वाजवताना बघा की बऱ्यापैकी फुफ्फुस वर्कआउट होते की नाही फुफ्फुसाचं. मोठ्याने हात मारायचे पूर्वी. आता आहे का? आता मला सांगा, त्या घरात जर बोलवायचं असेल तर आपण काय करतो इथनं? 80-90% जनता ही आता काय फोनवर आहे. हॅलो, हां इकडे की दिसतच आहो, इथनं तिथं फोन लावते. आमच्या वेळेस फोन नव्हते. आमच्या वेळेस असं कुठून असं करून हात मारायला लागायचं. मारल्या का नाही कोणी? अहो, सगळं खुलं व्हायचं. लाल भडक तोंड होईपर्यंत आम्ही हात मारायचो, ओरडायचो एकमेकांना. हा, सगळ्यांना असं ऑटोमॅटिक ब्लॉकेजेस गायब. आता हाय का कोण बोलतंय का? मेलं तरी आता बंगल्यातनं बाहेर आवाज येत नाही. पहिलं गल्लीच्या टोकाला आलंय कळायचं इथं कोणतरी गेलंय वाटतं, समजायचं ना. म्हाताऱ्या बायका दणकून बोंबलायला चालू असायचं. हाय गे नाही. गल्लीच्या टोकाला जरी आली बहीण, भाऊ इकडे गेला असला, बहिणीच्या टोकाला येऊन ये माझ्या चालूच कार्यक्रम. आता काय नाही. आता कुठेही बंगल्याच्या बाहेर आवाज जायत नाही. मोठ्या मोठ्या लोकांच्या, श्रीमंत लोकांच्या अब्जाधीश आहेत ना, त्यांच्यात तरी भाड्यानं माणसं रडायला आणायला लागतात. पैसे देऊन माणसं आणायची, पांढरी कपडे घालून बसवायचे. हे फोटोच असते, समोर झोपवलेलं असतंय. काय करायचं? एवढं मिळवून ठेवून त्याला सुद्धा काय कोण रडायला नसतं. ही परिस्थिती आहे. हे सत्य जाणार. आणि देवाकडे काय मागायचं असेल तर चांगलं मागा, आरोग्य मागा, तुमचं मागा, मुलांचं मागा. आणि खरंच हेच आयुष्य आहे. नाहीतर एक जण देवा परमेश्वरा एवढा पैसा दे, एवढं हे कर ते कर, काय नाही, त्याच्याबरोबर आजार पण देतो. एक जण शहाणं होतं, मला देवा परमेश्वरा मला कर्जबाजारी केलंस या जन्मात, पुढच्या जन्मात मला कुणी कर्जबाजार म्हणजे मी कर्जबाजारी नसावं, लोकांनी आपलं आपलं काम करावं, पैसे मला द्यावं. देव तथास्तु म्हणला. सुलभ शौचालयात नोकरी लावलेली लोक आपलं आपलं काम करायला जाताना 5 रुपये देऊन जायला. म्हणजे तिथं राखत बसते, गावाचा आवाज ऐकत बसतोय, गावाचा वास घेत बसते, त्याच्याकडे पैसे कशावर कोण मागतो? आहे का नाही? मागतोय का कोण त्याच्याकडे उसणं पैसे? कारण पैसे कशात आहेत ते त्यासनी पण माहिती असते. म्हणून आनंदात राहा, हसत खेळत राहा, खूप काय करा. मला सांगण्यासारखं भरपूर आहे. मी दिवस काढीन इथं, एवढे घरगुती उपाय आहेत. पण जाता जाता एक 2 गोष्टी सांगतो. BP, शुगर, किडनी फेल्युअर आणि कॅन्सर, या 4 गोष्टींबद्दल बोलणार आणि थांबणार. BPचा त्रास असेल तर पहिली गोष्ट मनातून शंका काढा. दारू पिणारा माणूस आणि BPची गोळी घेणारा माणूस दोघांच्या मध्ये काही फरक नाही, दोघं सारखीच. हे सकाळी 7 वाजता न चुकता लेवल लावतंय, संध्याकाळी 7 वाजता न चुकता लेवल लावतंय, ते सकाळी 7 वाजता न चुकता औषध घेते, गोळी घेते. चुकून गोळी विसरली, लक्षात नाही तोपर्यंत घरी सैराट असते. लक्षात आले की छातीवर आता मरतोय का काय, माझी गोळी आहे. नाश्ता करताना पहिलं गोळ्या आणून ठेवायला लागतात, मग आण तोंडात घेते. ही परिस्थिती आहे. बरोबर आहे का नाही? गोळी ठेवायची, इकडे नाश्ता ठेवायचा, इकडे गोळी खायची, नाश्ता खायचा. दारूवाला सेम, इकडे ग्लास ठेवायचा, इकडे चकना ठेवायचा. एक गोट घ्यायचा, चकना खायचा, एक गोट घ्यायचा, चकना खायचा, सेम. ह्याला 7 वाजता संध्याकाळी नाही मिळाली तर हे चलबिचल होते, कॉन्फिडन्स लूज, हातपाय थरथरायला लागतात. तेही तसंच होते. ह्याला अस्वस्थ व्हायला लागते, त्याला बी अस्वस्थ व्हायला लागते. काय फरक आहे सांगा? दोन्ही सारखीच, काय फरक नाही.
इकडं चकना आणि गलास, इकडं गोळी आणि नाश्ता, शेवटी दोन्ही पण तेच आहे. म्हणून विचार करा, भीती बाळगू नका, दिल खुलास बोला, कधीतरी ओरडून बोला मोठ्याने. बायकोवर ओरडू नका, नाहीतर भाकरी बंदच. नाहीतर म्हणणार तोडकर साहेबांनी सांगितलं वरडून बोलायला, बायकोवर जाऊन जाळ काढला की मग तुम्ही गेलातच म्हणतो. एक शान होतं, मी आपलं सहज सांगायला गेलो, म्हणलं हो बा, घरात जर चांगलं खायला मिळावं असं वाटत असेल तर बायकोचं कौतुक करत चला. एका दिवस जेवण कसं पण होऊ दे, तुझ्या हाताला चवच वेगळी आहे म्हणायची, जायचं बिंदास्त म्हणलं खायचं, एक नंबर जेवण करते, जरा कौतुक करा. बघा दुसऱ्या दिवशी बाई त्याच्यापेक्षा भारी जेवण करून घालते काय. हे आपलं गेलं आणि रडत आलं माझ्याकडे दंगा करून, अहो तोडकर साहेब काय तुमचं ऐकून म्हणलं माझा संसार तुटायची वेळ आली. म्हणलं काय झालं? अहो तुम्ही सांगितलेलं बायकोचं कौतुक करा, मी केलं की म्हणला. मग म्हणलं बायको लाल डोळे करून बघायला मोठं मोठं. अहो म्हणलं का आवडत नव्हतं काय? म्हणलं अहो आलोय की नशीब समजा. म्हणला काय झालं? म्हणला मी आपलं तुमचं ऐकून गेलो, कौतुक केलं आणि नेमका मिळून डबा दिला होता त्या दिवशी. ती म्हणली त्याच्या हातचं जेवण तुला चांगलं वाटतं, मिळून मी रोज करून घालतो त्याचं काय. त्यामुळे डब्यावर नाव वाचा आणि मगच बोला बरं का. अगोदर विचारा जेवण कुणी केलंय आणि मग कौतुक करा. नाही कधीतरी शेजारणीनं दिलं असलं, मिळून परवडली तर शेजारणी परवडत नाही, लक्षात घ्या. तर असं आहे. म्हणून बीपीचं जर तुम्हाला बीपी पासून लांब राहायचं असेल, बीपीचा त्रास घालवायचा असेल तर लसूण पाकळी सगळ्यात बेस्ट. रोज एक सकाळी लसूण पाकळी खायची. लसूण पाकळी आणि हिंग जर मिक्स करून खाला तर ब्लॉकेजेस तर निघून जातीलच, पण बीपीचा त्रास पण निघून जाईल. चॅलेंज आहे माझं, तुम्ही करून बघा ह्या गोष्टी. लसूण खूप उपयोगाला आहे. डोकं दुखायला लागलं ना, औषध खायचं नाही, लसूण पाकळी मधनं तोडायची, इकडं लावायची, 1-2 सेकंद आणि लगेच पुसून टाकायचं. डोकं थांबलं, 2 सेकंदात डोकं दुखणं गायब. करून बघा ही गोष्ट. ह्याच्यापेक्षा इन्स्टंट काय पाहिजे का तुम्हाला? आयुर्वेदात ह्याच्यापेक्षा इन्स्टंट, निसर्ग उपचारामध्ये ह्याच्यापेक्षा इन्स्टंट काय पाहिजे तुम्हाला? म्हणून विचार करा की आयुर्वेदिक आहे, साईड इफेक्ट नाही, कुठला साईड इफेक्ट नाही. तर हिंग आणि लसूण खायचा मिक्स करून तुम्हाला बरोबर बघा तुमचे ब्लॉकेजेस निघून जातील, बीपीचा त्रास कमी होईल. कुंभक करायचं, श्वास घ्यायचा, नाकाने छातीत रोखून ठेवायचा, सोडताना तोंडातून सोडायचं, पण मध्ये थांबायचं. घेतला ना, जितका वेळ थांबता येईल तितका वेळ थांबायचं आणि सोडताना हा सोडायचं. 5 दिवस करा बघा, बीपीच्या गोळ्या स्वतःहून बंद करा तुम्ही. चॅलेंज आहे माझं, करून बघा. दम लागणं हे ते सगळं राहील. दुसरी गोष्ट, शुगरचा त्रास असेल, शुगरची औषधं घेऊन घेऊन माणसांच्या किडन्या फेल जायला लागलेल्या आहेत लोकांच्या. लोकच मला सांगतात स्वतःहून, कितीतरी लोक येतात. मी विचारलं ना, डायलिसिस चालू आहे किंवा क्रिएटिन लेवल वाढलंय, शुगरचा त्रास होता का? तर होता. किती वर्ष औषधं खाताय? तर अमुक वर्ष. दोष औषधांचा नाही हो, दोष औषधांचा नाही, दोष आपला आहे. आपण काय करतो, एकसारखं ते नुसतं बरं वाटते म्हणून घेतच जातो. आपण सोडायचा प्रयत्न करतो का? बघा, माणसं ज्याला दारू सोडायची आहे त्याला औषध द्यायची गरज नाही, तो ऑटोमॅटिक सोडून देतो. भले तो माळ घालून सोडू नका तिकडे, पण सोडतोय. ज्याला सोडायचं नाही त्याला काही कारण सांगा, तो ऐकत नाही. ज्याला सोडायचं नाही ना, ते मित्र मेला म्हणून सुद्धा दारू पिली, मित्राचं चांगलं झालं म्हणून सुद्धा दारू पिली. हे आपला दोस्त आलाय आज पारखी, चला आहे, तो मेला त्याच्याकडे घेऊन जाणार, माझा दोस्त तो खाऊन असतो. आता हे त्याच्यावर पडतोय का काय असं वाटतंय. मेल्यावर तिकडं सुद्धा ठेवायला मागं पुढं बघत नाही माणसं. तर असं असते. म्हणून विनंती करतो, चांगलं शिका. ही शुगर आहे ना, ही उष्णता आहे आणि उष्णता कंट्रोलमध्ये ठेवली शुगर तुम्हाला काही करू शकत नाही. तुम्ही गोड खाऊन सुद्धा चांगलं आयुष्य जगू शकता. ते खूप लोकांना असं वाटतंय कुठे जखम झाली लवकर बरी होत नाही, अमुक होत नाही, तमुक होत नाही. अहो तिथंपर्यंत आपण जाऊच नाही. हे उष्णतेमुळे होते करतात. आणि बऱ्याच शुगरच्या पेशंटच्या जखमा बऱ्या होतात. सोड्याचं पाणी घ्यायचं, त्यानं पुसून घ्यायची, पण एकदा वापरलेलं कॉटन टाकून द्यायचं, परत वापरायचं. ते घ्यायचं पुसायचं, टाकून द्यायचं, ते घ्यायचं पुसायचं, टाकून द्यायचं. 15 दिवसामध्ये जखमा बऱ्या होतात. सोड्याचं पाणी खायचं, सोडा त्याचं, आणि त्रिफळ्याचं पाणी. सकाळी सोड्याच्या पाण्याने धुतलं तर रात्री त्रिफळ्याच्या पाण्याने, किंवा रात्री सोड्याच्या पाण्याने धुतलं तर सकाळी त्रिफळ्यानं. हे जर जखमा स्वच्छ केल्या ना, 15-15 दिवसामध्ये मोठ्या मोठ्या जखमा भरून येतात. करून बघा ह्या गोष्टी, खूप सगळं आहे. पण विनंती करतो, घाबरू नका. शुगरच्या लोकांनी काय करायचं आहे, 3 किलोमीटर चालायचं आहे. 3 किलोमीटर. बरीच लोक मला म्हणतात की अहो मी 10 किलोमीटर चालतोय, मग शुगर का कमी येत नाही, मग औषध का घेतलं, हे माझे प्रश्न असतात. हे जातंय गप्पा मारत.
जाताना निवांत असं फिरत जाते. काय उपयोग आहे याचा? कुणाशी बोलू नका. तुम्हाला सांगितलं तर चालेल का हो? नाही, ह्यांना सांगण्यात काही अर्थ नाही म्हणून विचारलं. कारण ही कधी माता भगिनी आमची एकटी कधी जाईत नाही फिरायला. कुठेतरी दरोडा घालायचा असल्यासारखं ना 5-6 जणी जमून जातात. आणि जमून बायका जिथे येतील ना 10 बाप एकत्र बसू शकतात, पण 2 बायका एकत्र शांत बसू शकत नाही. आणि हे जग जाहीर आहे, मी सांगत नाही, जग जाहीर आहे. वटा 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 जाताना काय सांगत जायचं आणि विषय काय असतात की अमक्याची अमकी मिळली ती तमक्याची तमकी झाली, किंवा टी व्हीवरचा विषय. हे बायकांचं टी व्हीवरचं बोलणं आगाग. जेवताना सुद्धा असं एखादा डायलॉग चुकला तर चुकू दे, काय खाताय ते तर कळू दे, कशात काय बुडवून खाती कळत नाही. जेवताना सुद्धा असं. हो, राहू दे, शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्म घ्यायचं, निदान तुमचं बाळ तरी व्यवस्थित जन्माला येऊ दे, त्यासाठी तुम्ही खाऊन पिऊन. आता आहे का हो शिवाजी महाराज जन्माला येतो म्हणजे जिजाऊ आहे का आमच्याकडे? नाही आहे. आत्ताची जिजाऊ टी व्ही बघत बसलेली असते, व्हॉट्सअपवर असते. शहाजीराजे आले तरी स्वतःच्या हाताने जेवण घेऊन जेवले तरी फोनवरून उठत नाही. तसं शिवाजी महाराज जन्माला येणार. शहाजीराजे आलेले सुद्धा एकदा माहीत नसते, अहो तुम्ही कधी आला? आणि ते बी आलेलं असते, लढाईहून आल्यागत आपलं दमून आल्यागत आलेलं असते. बॅगा स्वतः ठेवते, हातपाय स्वतः धुते, नियम नसते. पूर्वी अहो कुठं माहिती आहे, चौकात असला नवरा तर बायकोला घरात माहिती असायची, बायको पदर सावरून बसायची. आता नवरा भीत घाललाय, तो घरातच काय आहे तुला? दिवसमान बदलले काय ना. म्हणून जरासं विनंती करतो, तोंड बंद ठेवा आणि एकटं फिरायला जावा. फुल स्पीडने फिरायचं. 3 किलोमीटर फिरा, जास्त फिरू नका. 1.5 किलोमीटर जायचं, 1.5 किलोमीटर यायचं. 1 किलोमीटर फुल स्पीडनं चालत जायचं. 2 किलोमीटर आहे ते कॅटवॉक करायचं. आता कॅटवॉक म्हणजे आमच्या इथं रंकाळ्याच्या बाजूला एक बाई चालत होती, मी सांगितलं कॅटवॉक करा म्हणून, आणि कंबर धरून आली. मला म्हणले, अहो काय डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं, मी कॅटवॉक केलं आणि म्हणाली मला कमरेचा त्रास होत झाला. म्हणलं उलट म्हणलं त्यानं पोट कमी होते कॅटवॉकनं, असं कसं काय? तर म्हणाल्या तर सगळी माणसं पण हसत होती तरी मी लाजलो नाही. ही 4 पायावर चालत होती. माणसं हसलं तर काय? मी म्हणलं असं कुठं असतंय का कॅटवॉक? मांजर कसं चालते? कॅटवॉक म्हणजे काय मांजरासारखं चाललंय? मांजर कसं 4 पायावर चालतंय तसं मी चाललं म्हणाले. त्यानं शुगर कमी येणार आहे का? असलं काय करत जाऊ नका. कॅटवॉक म्हणजे एका रेषेत पाय पडले पाहिजे, पायाच्या मध्ये अंतर पाहिजे, आणि आपण चालताना जे चालायचं ना त्या पद्धतीने. आणि 3 किलोमीटर आहे ते आर्मीतल्या लोकांसाठी, हात असे गेले पाहिजे, असे अशा पद्धतीनं पायांच्या मध्ये अंतर आणि हाताच्या मध्ये अंतर. असं जर करत तुम्ही जर समजा शेवटचा किलोमीटर चालला तुम्ही, तर जास्त काय नाही 15 दिवसानंतर तुम्ही शुगर चेक करा, नॉर्मल असेल. करून बघा ह्या गोष्टी, चालेल आहे, तुम्ही करून बघा. तर हे 3 किलोमीटर चालायचं, सीताफळाची पानं खायची, 2 किंवा 3 सीताफळाची पानं खायची, शुगर गायब. जर जास्त शुगर सगळ्यात कमी कशाने येते ना, टोमॅटोने. सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी टोमॅटो खायचा, बिया काढायच्या, टोमॅटो खायचा. त्यातला तो म्हणजे आंबटपणा असतो ना, अंमली पदार्थ असतो ना, त्याच्यात द्रव असतो ना, तो आपली शुगर मारून टाकतो सगळी. पण हे आपण करत नाही. करून बघा ह्या गोष्टी, विनंती करतो, हे करा. आता त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हटलं तर किडनी फेल्युअर. मी पाया पडून सांगतो की कुठंही सारखं तपासण्या करायला जाऊ नका, त्यानं जास्त होतंय. मशीन व्यवस्थित सांगतंय, पण स्वतःच्या शरीराची कॅपॅसिटी ओळखा. आणि स्वतःच्या ह्याला ना काहीतरी त्रास असल्याशिवाय, आणि कुठला त्रास आहे त्याचं लक्षण तुम्हाला माहीत नसतंय, ही लक्षणं जर जाणून घ्यायची असतील, माहिती घ्यायची असेल, तर एकदा नक्की तुम्ही तोडकर संजीवनीला भेट द्या. तोडकर संजीवनीमध्ये आलात, तुम्हाला लक्षणासहित सगळं दाखवलं जाईल, तुम्हाला माहिती होऊन जाईल. तर ही गोष्ट करून बघा. तोडकर संजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्या इलाजांचे ना, सगळ्या ह्याचे ना, आजारांची लक्षणं वगैरे सगळी माहिती होते. एकदा येऊन बघा आणि करून बघा ती गोष्ट. माहिती पाहिजे असेल नक्की या. तर ही लक्षणं तुम्हाला सांगतो. याच्यात कसं असतंय की आपल्याला किडनी फेल होऊच नाही याच्यासाठी काळजी घ्या. जर तुम्हाला शक्य झालं तर आठवड्यातून किंवा 15 दिवसांत 1 दिवस कोथिंबिरीच्या काढा करायचा. कोथिंबिरीची पानं असतात ना, ते टाकायची 2-3 ग्लासमध्ये, आटवून 1 ग्लास करायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं, पिऊन टाकायचं. बघा, आठवड्यातून किंवा 15 दिवसातून 1 दिवस. अजून दुसरा जर चांगला जर इलाज म्हणला, अजून आपल्याला काही त्रासच होऊ नये किंवा किडनी फेल जाऊ नये असं वाटत असेल,
तर बघा मगाशी ताईंनी सांगितलं कांद्यासाठी मी चाललोय, तसा महाग इलाज आहे कांदा म्हणायला हरकत नाही, पण करा नक्की. एक छोटासा कांदा घ्यायचा, चिरायचा. कांदा खूप महत्वाचा आहे, श्रीकृष्णाचं रूप मानलं जातं माहिती आहे ना, सुदर्शन चक्र असते. तर कांदा चिरायचा, 2 ग्लास पाण्यामध्ये टाकायचा, आटवून 1 ग्लास करायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं. हे फक्त 5 दिवस करायचं. 5 दिवस केला 3 महिने तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. 7 दिवस केला 4 महिने तुम्हाला घाबरायची गरज नाही. आणि 15 दिवस केला तर वर्षभर तुम्ही मागं वळून बघायचं नाही. सोपं आहे की नाही? करू शकतो की नाही? किडनी फेल गेल्यापेक्षा हे बरं आहे की नाही? एवढं करा. दुसरी गोष्ट, कॅन्सरला बिलकुल घाबरू नका. वाढतं कॅन्सरचं प्रमाण बघितलं तर माता भगिनींना तर खरंच खूप काळजी घेण्याची गरज आहे. मी पाया पडून सांगतो, कारण ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयातले कॅन्सर, गर्भाशयात गाठी होतात तिथले कॅन्सर, बरंच आहे, थायरॉइडवरती कॅन्सर. मातेला कुठं आता कॅन्सर व्हायचं राहिलं हे कळण झाले. पुरुषांमध्ये सुद्धा मूळव्याधीच्या जागी सुद्धा कॅन्सर व्हायला लागलेलं आहे हल्ली. मूळव्याधसाठी त्याच्यासाठी पण सांगतो, लिंबू आणि सैंधव मीठ चोखून खालात ना, मूळव्याध कमी होतं बरं का. जास्वंदाची फुलं असतात ना, जास्वंद माहिती आहे ना, त्याच्या पाकळ्या जर फुलाच्या पाकळ्या खाल्ल्यात तरी मूळव्याध कमी होते, निघून जात आहे. करून बघा. तर हे कांदा जे आहे, कांद्याचं तुम्ही केला. कॅन्सरचं आता सांगतो, कॅन्सर सगळ्यात महत्त्वाचं आहे. कॅन्सर होऊ नये याच्यासाठी थोडीशी काळजी घ्या, खबरदारी घ्या आणि घाबरू नका. जास्त घाबरायचं नाही. काय वाटलं आम्ही आहे सोबतीला, हो का. आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी, हे लक्षात ठेवा. आमचं ते वाक्यच आहे, ब्रीद वाक्यच आहे आम्ही करून ठेवलं ते. तर आनंदी आनंदी जगा, आम्ही आहे तुमच्या सोबतीला. काही जरी झालं तर तोडकर संजीवनी आहे, विसरायचं नाही. आणि घरगुती उपाय करायचे. हाय म्हणजे तिकडं फेऱ्या मारला असाय नाही माझ्याकडे, घरगुती उपाय करायचे नाही, तिकडे येत बसा. मी पाया पडून सांगतो, करा हो, प्लीज करा. हे तुमच्या आरोग्यासाठी आहे. मी काय एवढं पाया पडून सांगतो म्हणतोय, मला माहिती झालंय, आपला आयुर्वेद मला समजलाय, तुम्हालाही समजावं, तुम्ही त्याचं महत्त्व. नाहीतर घरच्या देवाला नमस्कार करायचा नाही, आईला नमस्कार करायचा नाही, तिरुपतीला जाऊन 3 वेळा चक्की करून येते. काय उपयोग आहे त्याचा? देव मला घरच्याला पाया पडत आहे, माझ्याकडे येऊन काय दिवं लावणार आहे? खर्च करायचं, दाबून जाऊन यायचं, टकलं केलं की लगेच ओळखायचं, तिरुपतीला जाऊन आलं. काय काय लोकांचे वडील गेल्यावर सुद्धा त्या तिरुपतीला गेलता नाही, वडील गेले, आता ते ट्रेड झालेलं आहे. तर तसं नका करू. घरचं बघा पहिलं, घरचे इलाज बघा, आपला आयुर्वेद बघा. तर तुम्हाला सांगतो, हळदीची गोळी करायची छोटीशी. आता कशी करायची विचारू नका, नाहीतर मला बरीच लोक विचारतात ते हळदीची गोळी कशी करायची. पाण्याचा थेंब टाकला की हळदीची गोळी एवढी तयार होते. हरभऱ्याच्या डाळीवडी गोळी करायची, जिभेवरती ठेवायची, कोमट पाण्याबरोबर ही गिळायची, काम खलास. हळद जखमेवर टाकल्यावर बरी होती माहिती आहे ना, तशा पद्धतीनं आतून सगळं ते आपल्याला चांगलं होऊन जाईल. निरगुडीच्या पानांचा रस पाव चमच्यापेक्षा कमी घ्यायचा. 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा करा. पाव चमच्यापेक्षा कमी घ्या आणि तो प्यायचा, त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं. एकदाच करायचं, 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा. बघा सगळे तुमचे जे बॅड सेल्स आहेत ना, सगळे मरून जातील. करून बघा ही गोष्टी, ह्या गोष्टी करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग करा. हे कचरा साठत जातो ना, आजार होतात का, कशासाठी? आपण बॉडी सर्व्हिसिंग करत नाही. तर बॉडी सर्व्हिसिंग करण्यासाठी खूप गरजेचं आहे. बॉडी सर्व्हिसिंग करायला तुम्हाला बघा पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन करून घ्या. वमन, बस्ती हे ते करू शकता. त्याला पॅकेज जास्त आहे, पैसे जास्त जातात. ते जर नाही जमलं तर घरच्या घरी इलाज करा. घरच्या घरी 3 दिवस सलग ताक प्यायचं. भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं. रवीनं घुसळा शक्यतो करून ताक, वस्त्रगाळ करून घ्या आणि 5 ते 6 लिटर 7 लिटरपर्यंत दिवसाला ताक प्यायचं. रात्री झोपेत जाग आली तरी विसरायचं नाही, उशाला घेऊनच झोपायचं ताक. हां, नाहीतर मला एकदा पुण्यातनं फोन आला, मला म्हणाला साहेब 3 दिवस ताकच प्यायचं फक्त. मी म्हणलं हो ताकच प्यायचं, आधीमध्ये जरा चालेल काय घेतली तर. म्हणजे 3 दिवस कंट्रोल करू शकत नाही. नाही अहो म्हणलं ताक प्यायचं असतंय, हे ताकात घालून घेतो की म्हणते. काय सांगायचं, ताकात घालून पितो म्हणाले. आता काय बोलतो, करूच नकोस म्हणून काय बोलू आता. तर ताक प्या 3 दिवस, ते करा. तर विनंती करतो, 3 दिवस भूक लागली, ताण लागली, ताक प्यायचं. जरा चक्कर येईल, उलटी आल्यासारखं होईल, पण वजन कमी व्हायला लागेल. तिथून पुढं चांगलं राहाल, शरीर शुद्धी होऊन जाईल. मी म्हणते किती खर्च येईल हो, खचून किती खर्च येईल, पण हे घरच्या घरी करू शकतो की नाही 3 दिवस. आणि हे जर जमत नसेल तर सुजीवनी लिक्विड मार्केटला कुठेही मिळते. फक्त विनंती आहे
की काय झालंय, ह्या सुजीवनी लिक्विडमध्ये बऱ्याच लोकांनी पैसे कमवण्यासाठी डुप्लिकेट पण काढायला चालू केलं. काही काढतात आणि काही खपवतात. आता शेवटी कसं आहे की या चोराला कोण अडवायला जाणार आणि कुठं लक्ष देत बसणार. तर शक्यतो करून तुम्ही चांगली चौकशी करा आणि मगच घ्या आणि मगच बघा. सुजीवनी लिक्विड मार्केटला असंच कुठंही मिळत नाही. खूप लोक निम्म्या किमतीला देतो, असं करतो तसं करतो, सगळं झूट आहे. काहीतरी घेऊन काहीतरी करू नका, कारण काही करणार, काही करू शकता तुम्ही माणसं पैशासाठी, काहीही करू शकता. सध्या ते काय पैशाला काय एवढं महत्त्व देतात, सोबत नेणार आहे का काय कोण असतो. माणसं बघा की फुटभर जागेसाठी भाऊ भांडत असतात, आयुष्यभर भांडतात, एकमेकांशी बोलत पण नाही. फुटभर जागा काय सोबत नेणार आहे का, तो नेणार आहे का तुम्ही नेणार आहे. शहाण्या माणसानं दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात. सगळ्यात जास्त गर्दी तिथंच आहे. आणि 80% जास्त जे हे आहेत ना केसेस आहेत ना कोर्टामध्ये चाललेल्या, ह्या आपल्यातल्या आणि आपल्यावर गाठलेल्या आहेत. भावानं भावावर सगळ्यांनी आपल्यातल्याच पाहुण्या रावळ्यांनी आपल्यावर घातलेल्या, आम्ही पाहुण्या रावळ्यांच्यावरती घातलेल्या केसेस आहेत. हे जर बंद झालं तर 80% कोर्ट रिकामा राहील. 80%. पण आपल्याला हे कळत नाही. फुटभर जागेसाठी भांडत बसतो आयुष्यभर. 10 एकर घेतली असते तेवढ्यात कुठेतरी, पण हे कळत नाही. म्हणून विनंती करतो, भांडू नका, जास्त औषधं खाऊ नका, दवाखान्याच्या फेऱ्या करू नका. फेऱ्या मारायच्या बागेत मारा, त्याचा फायदा होईल. दवाखान्याच्या फेऱ्याने शेवटी तुम्ही जाणारच आहे. तर हे सांगतो. म्हणून सर्व्हिसिंग करा, बॉडीचं सर्व्हिसिंग करा. डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे ते बघा. त्याच्यावरती तोडकर संजीवनीचं ते बरोबर लोगो हे ते बघून चौकशी करून घ्यायचं असेल तर. नाहीतर सरळ टाकानीच का आहे ना, टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं. आणि माझी जरी औषधं असली तर जास्त घ्यायच्या नादाला लागायचं नाही. मी सरळ सरळ सांगतो, कुठलीही प्रकारे जास्त औषधं खाऊ नका. कुणाची असू द्या, खाऊ नका. माझं पण खाऊ नका. नाहीतर तोडकर साहेब एवढे सांगून गेली, त्यांची घेऊया कशाला. घरगुती उपाय करा हो, पाया पडतो मी तुमच्या. औषधं खाऊ नका जास्त, माझी पण खाऊ नका. आणि अजून सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, हे वातावरण सध्याचं सर्दी खोकल्याचं वातावरण, तापाचं वातावरण, श्वसनाच्या आजारांचं वातावरण, ह्याला बिलकुल घाबरायचं नाही. तुमच्यात इम्युनिटी म्हणजे काय असतं, आत्मिक शक्ती वाढवा. स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला ना की तुम्हाला बघा इम्युनिटीची गरज लागत नाही. ह्याचा कुठला आजार काय होत नाही. आम्ही लहानपणी तसं म्हणायचं, आम्हाला लागलेल्याचं बरं व्हायचं लगेच. सर्दी खोकला ताप आला की आमची आई आम्हाला माडगं करून पाजायची, जा खेळायला म्हणायची. काय होते त्याला, खोकून आम्ही यायचं, पळायचं खोकायचं, पळायचं खोकायचं, त्यातच बरं व्हायचं. 2-3 दिवसात खोकला गायब व्हायचा. त्या फुफ्फुसाची ताकद वाढवा. आता सध्या ओरडा आणि फुफ्फुसाची ताकद वाढवा आणि काय शिट्ट्या वाजवा म्हणायचं अवघड आहे. पण तुम्हाला सांगतो, फुफ्फुसाची ताकद वाढवायची आहे. तुम्हाला सुंदर दिसावं असं वाटत असेल, अजून छान दिसावं असं वाटत असेल तर सगळ्यात बेस्ट म्हणजे जर समजा कफ आहे, माणसाला दम लागतो, कफ आहे, तिथे जास्त शंका घेतात, माझा दम वाढायला लागला म्हणजे ब्लॉकेज आहे का, दम लागतोय म्हणजे मला कुठं कोविड झाला का, मला अमुक झालं का, तमुक झालं का, कॅन्सर झालं का, माझी किडनी फेल गेली का, मला बीपीचा त्रास सुरू झाला का, हे डोक्यातनं काढा. दम लागणे, वात, पित्त, कफ, ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला मेंटेन ठेवायच्या असतील, चांगल्या ठेवायच्या असतील तर एक सांगतो, म्हणजे इथं विनंती करून सांगतो की टोनो 16 म्हणून आहे, 16 महारथींचा संगम. तर ते टोनो 16 म्हणून एक मार्केटला मिळतंय, माझं स्वतःच आहे, जाहिरात करत नाही त्याची जास्त. पण कसं आहे की ते जे चांगलं आहे ते मी सांगतो. ह्याच्या पाठीमागं खूप मोठा रिसर्च आहे. टोनो 16 तुम्ही घेऊ शकता. टोनो 16 ₹450 रुपये किंमत आहे. वर्षातून एकदा घेतला तरी बास आहे. वर्षभर परत मागवळून बघायची गरज नाही. किडनी फेल्युअर असू दे आणि कोण असू दे आणि कसलाही त्रास असू दे, बीपी शुगर, बघा एकदम छान राहायला लागला, एकदम एनर्जी वाढून राहील त्याच्यातून. कारण हे सगळे मसाल्याचे पदार्थ तुम्ही का वापरतो तुम्हाला माहिती नाहीत ना, ते सगळे मी त्यात घेतलेले सगळे. तर हे तुम्ही घेऊ शकता. ₹450 रुपये एकदाच खर्च करा, वर्षभर परत मागवळून बघायचं नाही. दम लागणे हे ते सगळं गायब. ₹450 रुपयामध्ये. आजही पाहिजे असेल तर मी आणलेलं आहे, अवेलेबल केलं आहे, ₹400 रुपयेमध्ये आहे, घेऊ शकता. कमी आहेत, जास्त मी विकायला आणत नाही कारण मी विक्रीसाठी आलेलो नाही आहे. सॅम्पल दाखवण्यासाठी मी आणलेलं आहे. तर ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी नक्की घेऊ शकता. कमी आहे, सगळ्यांना पूर्ण नाही आहे.
थोड्याच लोकांना आहे, बाकीच्या तुम्ही मार्केटमध्ये घेऊ शकता, पण आज ट्रायलसाठी पाहिजे असेल तर तुम्ही 400 रुपयेमध्ये घेऊन जाऊ शकता. तर चला, सगळ्यांना पुन्हा एकदा सांगेन, हसत खेळत राहा, आनंदी राहा, आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवा आणि छान छान जगा. जरा हसा बघू, हसता येतं का? काय सांगायचं म्हणजे मी सांगायचं आणि मग तुम्ही हसायचं. हे बघा, लव लेटर आलं बघा, येता तो. चला, तर फोन नंबर लिहून घ्या सगळ्यांनी. 9 ते 5:30 या वेळेतच फोन करायचा, नाहीतर कधी उठून कराल, नाहीतर फोनवरच्या लय गमती जमती असतात. रात्री एकदा मला 1:30 वाजता फोन आला, 1:30 वाजल्याला फोन आला. हॅलो, कोण? डॉक्टर तोडकर काय? तुम्ही म्हणलं होय, बोला की. अहो, ते डोकं दुखायला आल्यावर चिमूटभर मीठ खाल्लं की लगेच थांबतंय की नाही? मी म्हणलं थांबतंय. कुणाच दुखायला? नाही नाही, पाहुण्यांच्याकडे जेवायला आलोय, गप्पा मारत बसलोय, सांगतोय तर पटनच त्याला. जरा तुम्ही सांगा. हे घ्या, फोन घ्या पाहुण्यांच्याकडे. पाहुणे म्हणाले, साहेब ते तसं कमी येतंय. मी म्हणलं करून जाईल बघा, मग सांगा. म्हणताना बरं बरं. तर ते युट्यूबवरचे स्वागत तोडकर कोण तुमचे? त्यांचं आम्ही करतो. मलाच सांगायला आले, काय बोलू आता? अहो म्हणलं मीच बोलतो. मग तुला काय सांगतो? अहो तुम्ही, अहो मी तुझं युट्यूबवर बघतोय खरं. हां, तर खरंच कमी येते, कमी येते. मी बघितलंय तर मग कशाला फोन लावलाय? तर चला, फोन नंबर लिहून घ्या. 0231 हा कोल्हापूरचा कोड नंबर आहे. 0231 कोल्हापूरचा कोड नंबर आहे. आणि फोन नंबर आहे 2688 800. 2688 800 26888800. या फोन नंबरवरती फोन करा. व्हॉट्सअप करायचं असेल तर 788 755 7488 788 755 788 755 7488. इंग्लिश येतं होते एवढं. टोनो 16ची व्यवस्था कुठे आहे? कुठं? गेट जवळ टोनो 16 आहे. टोनो 16 घेऊ शकता आणि आपली ताकद वाढवू शकता. बघा, आतून ज्या कमजोऱ्या वाटतात त्या सगळ्या निघून जातील. त्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे, एनर्जी वाढवण्यासाठी. तर सर, मी आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो, थँक्यू म्हणतो. आणि आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना बराच वेळ माझं ऐकत बसले, आपणही सहन करत बसला, त्या सगळ्यांना मी थँक्स म्हणतो. आणि मेन म्हणजे आमचे बाबा, शेठ बाबा, यांना मी सॅल्यूट करतो आणि त्यांना मी थँक्यू म्हणतो. थँक्यू. तुमच्या परिवाराला माझ्याकडून सर खूप साऱ्या शुभेच्छा.